महाबळेश्वर, जिल्हा सातारा. सध्या ते चिंचवड, काळेवाडी, फाटा, खेरगाव येथे राहतात आणि सर्व्हिसला आहेत. शेती क्षेत्रात त्यांना तब्बल 6 पुरस्कार मिळालेले आहेत आणि इतिहास क्षेत्रात म्हणायला गेलं तर महाराष्ट्रातील जवळपास 250हून जास्त किल्ल्यांची अभ्यासपूर्ण भटकंती त्यांनी केलेली आहे. महाराष्ट्राबाहेर 180 पेक्षा जास्त किल्ले राजस्थान, कर्नाटक, मध्य प्रदेश येथे भटकंती केलेली आहे. राजापुरी सारखी जी लेणी आहे येथील संवर्धन व संशोधन पेपर त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे वाचन केलेलं आहे. विरगळवरील विविध राजवटी, पंथ व देवता रिसर्च पेपर त्यांनी मुंबई युनिव्हर्सिटी येथे वाचन केलेले आहे आणि इतिहासाचे मुख साक्षीदार विरगळ आणि सतीशिळा या पुस्तकाचे लेखक ते आहेत. सरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या व्याख्यानाला सुरुवात करा. नमस्कार सर्वांना, माझा आवाज ऐकू येतोय? अच्छा, सर्वांना जय शिवराय आणि सर्वांना नमस्कार. आजच्या या सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेच्या उपक्रमाअंतर्गत मी अनिल दुधाणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण इतिहासाचे मुख्य साक्षीदार विरगळ आणि सतीशिळा या विषयाशी संबंधित मी तुमच्याशी आज संवाद साधणार आहे. तर आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची अनेक बंदिस्त दालने आहेत. ती कधीच जाणकार वाचकासमोर आलेली दिसत नाहीत. प्राचीन काळाच्या इतिहासाचा अभ्यास करताना आपल्याला अनेक साधनांचा वापर करावा लागतो. या साधनामध्ये एकूण 3 महत्वाचे साधन आहेत. त्याच्यामध्ये पहिलं साधन आहे ते भौतिक साधन, दुसरं साधन आहे ते लिखित साधन आहे, तिसरं साधन आहे ते मौखिक साधन आहे. आता भौतिक साधनामध्ये येतात ते गड येतात, किल्ले येतात, मंदिरे येतात, लेण्या येतात, विरगळ येतात, सतीशिळा येतात. लिखित साधनामध्ये आपल्याकडे येतात ते शिलालेख येतात, ताम्रपट येतात, पत्रव्यवहार येतात, त्याच्यानंतर ताडपत्र येतात, भुर्जपत्र येतात. आणि जे तिसरं जे महत्वाचं साधन आहे त्याच्यामध्ये मौखिक साधन. ह्याच्यामध्ये आपल्याकडच्या ज्या काही रूढी येतात, परंपरा असतील, कथा असतील, कादंबऱ्या असतील, पोवाडे असतील, ह्या गोष्टीचा समावेश त्यामध्ये होतो. विरगळ हे असेच एक भौतिक साधन आहे. विरगळ निर्मितीचं सगळ्यात महत्वाचं कारण कोणतं असेल तर युद्ध आणि त्यामध्ये आलेला मृत्यू हे विरगळ निर्मितीचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आता वेगवेगळ्या कारणासाठी झालेल्या युद्धामुळे धारातीर्थी पडलेल्या वीरांची स्मारक ही शिल्परूपी बनवण्याची जी परंपरा होती ती आपल्या महाराष्ट्रात अगदी प्राचीन काळापासून होती आणि ही परंपरा महाराष्ट्राने ती टिकून देखील ठेवलेली दिसते. एवढेच नव्हे ती अधिक विस्तारित देखील झालेली दिसते. प्राचीन काळामध्ये आपल्याकडे काय होत होतं की हिंदू राज्यकर्त्यामध्ये जास्त संघर्ष होत होता. त्याच्यामध्ये समजा यादव असतील, शिलार असतील, चालुक्य असतील, राष्ट्रकूट असतील, ह्या सर्व राजवटीमध्ये एकमेकांची लढाई झालेली दिसतात. परंतु मध्ययुगामध्ये मात्र हिंदू आणि मुसलमान राज्यकर्ते यांच्यामध्ये जास्त संघर्ष होत होता आणि ह्याच्यामध्ये काय झालं की ह्या लढाईमध्ये अनेक वीर हे धारातीर्थी पडत होते. आता ह्या वीरांचा धारातीर्थी पडण्याचा जो काही प्रसंग असेल किंवा जो प्रवाह आहे तो कंटिन्युअसली आपल्याकडे चालू राहिला दिसतो. त्यात कुठे खंड पडलेला दिसत नव्हता आणि सातत्याने शौर्य पराक्रम हे घडत राहिले आणि ह्या विरगळ निर्मितीची परंपरा आपल्याकडे महाराष्ट्रात चालू राहिलेली दिसते. आता जर आपण बघितलं तर ह्या विरगळांची विपुलता आणि प्रमाण काय काय आहे तर आपल्याकडे असं म्हणतो आपण की महाराष्ट्र म्हणजे काय, एक महान राष्ट्र आहे. ही भूमी साधू संतांची आहे. देव, देश आणि धर्मासाठी प्राणपणाने लढणाऱ्या शूरवीरांची भूमी आहे. त्यानंतर पराक्रमी योद्ध्यांची भूमी आहे. आता या शूरवीरांची परंपरा लाभलेल्या किंवा असलेल्या महाराष्ट्राने अनेक लढाई केलेल्या पण आहेत आणि त्या जिंकलेल्या देखील आहेत. आता आपण असं म्हणतो की शूरवीरांच्या किंवा देशासाठी जे प्राणपणाने लढणारे शूरवीर आहेत ह्या शूरवीरांची स्मारक आपल्या महाराष्ट्रामध्ये विपुल प्रमाणात आढळतात. साधारणतः आपण विरगळाचे जे प्रकार बघायला गेलो तर त्या विरगळाचे प्रकार आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बघायला मिळतात. तर ही विरगळाची स्मारक आपल्याला कुठे बघायला मिळतात तर ती आपल्याला मिळतात की गावाच्या ठिकाणी असलेल्या एखाद्या सार्वजनिक ठिकाणी असतात किंवा गावाची ज्या ठिकाणी एखाद्या गावाची जी वेश असते त्या वेश बघायला मिळतात. गावाबाहेरच्या रस्त्यावरती असतात स्मारक, एखाद्या गावाच्या चावडी समोर असतात, गावाच्या समोर एखादं मंदिर असेल त्या मंदिरात ठेवलेले असतात किंवा त्या मंदिराच्या प्रांगणात ठेवलेले असतात. कित्येक विरगळ तुम्हाला गावाच्या आसपास जे काही बारवा असतात त्या बारवाच्या देवकाष्ठामध्ये दिसतात तुम्हाला. त्याच्यानंतर काय काय एखाद्या गावासमोर शेजारी एखादा किल्ला असेल त्या किल्ल्याच्या तटबंदीपाशी असतात. त्याच्यानंतर एखाद्या झाडाच्या पारावाच्या समोर ठेवलेले असतात. तर अशा अनेक किंवा एखाद्या नदी किनारी जिथे स्मशानभूमी असते तिथे स्मारक आपल्याला सापडतात. तर आपल्याकडे अशा
विरगळांची विशिष्ट आकारमान असलेली ही जी विरगळ आहेत, ही विरगळ तुम्हाला जागोजागी विविध ठिकाणी सापडतात. ह्या विरगळावरती साधारणतः काही आकृत्या कोरलेल्या असतात. प्राणी असतात, पशु असतात, काही पक्षी असतात, काही शस्त्र असतात, देवदेवता असतात. त्यावरती अप्सरा कोरलेल्या असतात, काही गंधर्व दिसतात. अशा प्रकारचं ही चिन्ह तुम्हाला त्या विरगळावरती दिसतात. तर ही ऐतिहासिक साधनं असलेली अव्वल दर्जाचं हे प्राथमिक साधन म्हणजे कुठलं असेल तर विरगळ आहे. आणि हे साधन आजही महाराष्ट्राच्या वैभवाची साक्ष देतं आपल्याकडे उभं राहिलेलं दिसतं. आता आपल्याकडे जर बघायला गेलो आपण तर आपल्या शिवीरगळांची जी त्या काळातली जी काही साहित्य आणि साधनं कोणती कोणती होती तर आपल्याकडे आपण असं म्हणतो की आपल्या भारताचा इतिहास जो आहे तो आपल्याकडे प्रत्येकाच्या मुखामध्ये नेहमीच गौरवलेला दिसतो. आणि आपल्याकडे या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अनेक पराक्रमवीर किंवा वीरांगना हे लढून किंवा त्यांनी लढाई केली आहे. तर ह्या लढाईमध्ये हे जे काही वीर धारातीर्थी पडले तर त्यांची ख्याती पूर्वीच्या पूर्वजांनी किंवा त्या काळातल्या लोकांनी कुठेतरी दगडावरती कोरलेली दिसते. कारण का त्या काळामध्ये त्यांचा जो काही पराक्रम आहे ते पराक्रम नोंदवायची एकमेव गोष्ट म्हणजे काय त्या काळात ती दगड होती. तर ती नोंद त्यांनी कुठेतरी करून दिसते. आता आपण जर बघायला गेलं तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं आपण तर महाराष्ट्राचा मूळ काय आहे तर सह्याद्री आपला मूलाधार आहे. तर ह्या सह्याद्रीमध्ये आपण गड किल्ले बघतो, मंदिरं बघतो, लेण्या बघतो, बारवा बघतो. तर आपल्याला अनेक अपरिचित अशी ठिकाणं बघायला मिळतात. आता त्या काळामध्ये ना ज्यावेळेस प्राचीन काळामध्ये विरगळाची निर्मिती झाली तर ती निर्मिती होत असताना त्यासाठी लागणारी जी काही साहित्य साधनं होती ती आपल्या सह्याद्रीमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध होती. आता विरगळ बनवण्यासाठी साधारणतः आपल्याकडे बेसॉल्ट नावाचा जो काही खडक आहे हा खडक जास्तीत जास्त करून वापरलेला दिसतो. तर ह्याचं थोडंसं प्रमाण जर आपण बघायला गेलो तर कोकणामध्ये मात्र तो लॅटराइट म्हणजे झांबा जो दगड आहे तो आपल्याला बघायलाच मिळतो. तर काही काही ठिकाणी थोडंफार एक वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मार्बलचे दगड असतात किंवा काही गंडक नदीमध्ये जे काही असे विविध प्रकारचे जे काही कोरीव हे मिळतात विशिष्ट दगड मिळतात तर ह्या दगडावरती काही प्रमाणातच फक्त विरगळ कोरलेले आपल्याला दिसतात. ज्या कसबी शिल्पकारांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जी काही मंदिरं तयार केली, जे काही पाथरवट समाज होता किंवा जो काही कारागीर वर्ग होता हा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये मोठा उपलब्ध होता. ज्या कसबी कारागिरांनी ही मंदिर उभी केली त्याच कसबी कारागिरांनी ही विरगळ किंवा ह्या ज्या विरगळाच्या ज्या मूर्त्या आहेत ह्या तयार केलेल्या दिसतात. आता आपण पुढे पाहूया. तर ही विरगळ संकल्पना कुठून आली? कुठून आली? तर जितेन लभ्यती लक्ष्मी मृतनापी सुरांगणम शन विद्विंसिना काय अंचिता मरणनी. एक कन्नड अभिलेखाचा एक श्लोक आहे. याचा अर्थ काय होतो की रणांगणावर किंवा वीरभूमीवरती वीरमरण जर आपल्याला आलं तर हे आपल्या भारतीय लोक जीवनामध्ये ना पुण्यप्रद मानलं गेलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये उभ्या असलेले जे काही विरगळ आहेत ना किंवा सतीशिळा असलेल्या ही याचीच प्रचिती देत उभे ठाकलेले दिसतात तुम्हाला. आता आपण काय म्हणतो की लढाईच्या मैदानात गाजवलेल्या शौर्यामुळे उघडणारे नशीब आणि त्यापेक्षाही जीवनाची क्षंगभंगुरता याला कन्नड अभिलेखामध्ये ना दिलेलं महत्व सर्वश्रुत आहे. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं की अमरत्व असेल, कीर्ती असेल, शिव असेल, विष्णू असेल, महालक्ष्मी असतील यांचं सानिध्य तसेच ब्रह्मलोकाची, सूर्यलोकाची किंवा स्वर्गाची प्राप्ती ह्या संकल्पनाचा काळामधल्या असणाऱ्या मानवी जीवनावरती किंवा मानवी मनावरती मोठा पगडा पडत आलेला होता. तर मग ही वीर संकल्पना आली कुठनं? तर आपल्याकडे महाभारतामध्ये ज्यावेळेस कौरव आणि पांडवाचं युद्ध चालू असतं तर अशा वेळेस कौरव आणि पांडवाचं युद्ध चालू असतं. अशा वेळेस श्रीकृष्ण काय करतो, अर्जुन काय करतो, आपलं गांडीव धनुष्य टाकून देतो आणि त्यावेळेस काय म्हणतो अर्जुनाला, श्रीकृष्णाला म्हणतो की हे पार किंवा हे अर्जुना की समोर जे लढतायत हे माझे भाऊ आहेत, माझे बंधू आहेत नाही का, हे माझे सगळे नातेवाईक आहेत, मी यांच्याशी कसे काय लढाई करू. तर अशा वेळेस तो स्वतःचं गांडीव धनुष्य असेल तो टाकून देतो आणि लढाईला तो हतबल होतो. तर अशा वेळेस श्रीकृष्ण त्याला सांगतात की हे पार्था तू उठ आणि लढाईचा निश्चय कर. कारण का की तुझ्या समोर लढतायत हे सगळे लोक कोण येतं, अधर्मी लोक आहेत आणि तुला ह्याच्याविरुद्ध लढाई करावी लागेल. त्यावेळेस ते म्हणतात की हतोवा प्राप्तसी स्वर्गा जित्वा व बोक्षसी महिम तस्मा उद्दिष्ट कौंतेय युद्धाय निश्चया. म्हणजेच काय की हे कुंतीपुत्र अर्जुना तू उठ आणि युद्धाचा निश्चय कर आणि ह्या लढाईमध्ये जर तुझा विजय झाला तर तुला ह्या पृथ्वीचं राज्य उपभोगायला मिळेल आणि जर ह्या लढाईमध्ये तुझा मृत्यू झाला तर तुला तात्काळ स्वर्गप्राप्ती होणार आहे. म्हणजेच काय तर कोणत्याही लढाईमध्ये जर तुम्हाला विजय झाला तर तुम्हाला हे राज्य उपभोगायला मिळणार आहे, परंतु जर तुमचं जर या लढाईमध्ये मृत्यू झाला तर तुम्हाला स्वर्गप्राप्ती होणार आहे. आणि याच भावनेतून कुठंतरी लढाईमध्ये जर आपला मृत्यू झाला तर आपल्याला तात्काळ स्वर्गप्राप्ती होते. ह्या भावनेतून ही विरगळ संकल्पना आपल्याकडे आलेली दिसते. मग विरगळ म्हणजे काय तर शूरवीरांची स्मारकशाळा आहे. म्हणजे राज्याच्या किंवा समाजाच्या हितार्थ साहसी वीर जे असतात ते लढाईमध्ये काय करतात, आपलं प्राण गमावतात, त्याला आपण वीर म्हणतो. अशा साहसी शूरवीरांची आठवण
आपल्या पुढच्या पिढीला व्हावी किंवा त्याची अधिक माहिती मिळावी, त्यासाठी आपल्या समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीकडून किंवा आपल्या कुटुंबाकडून आदरपूर्वक, सन्मानपूर्वक उभ्या केलेल्या शिल्परचनाला, जी शिल्परचना असते ती आपल्या समाजातील व्यक्तीच्या समोर दिसणं महत्वाचं असते. म्हणजेच काय असतं, की कोणत्याही व्यक्ती ही समाजाने घालून दिलेले नीती-नियम असतात, ते सांभाळण्याचा किंवा चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि असे चांगले जीवन जगतात, की जे त्यांच्या मृत्यूनंतर समाजाने कधी विसरू नये, स्मरण ठेवावे. आणि या संकल्पनेतच कुठेतरी विरगळ तयार झालेली दिसतात. आता आपण असं म्हणतो, की भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या जिवंतपणे समाजासाठी चांगलं काम हे आपण पुण्यकर्म समजतो. आणि याच्यानंतर मृत्यू ही जी घटना आहे, ही देखील एक दैवी घटना आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपण एखादा दुसऱ्याचा जीव वाचवला किंवा जीव वाचवण्यासाठी जर आपला मृत्यू झाला, तर तो मृत्यू आपल्याकडे समाजासाठी म्हणजे आदरणीय ठरवला जातो. आणि अशा पुण्यवान आणि पराक्रमी वीरांची स्मृती जतन करण्यासाठी वीरगळ निर्मितीची आपल्याकडे संकल्पना आलेली दिसते. आता विरगळ म्हणजे काय? तर विरगळ म्हणजे काय? तर विरगळ म्हणजे एखाद्या शूरवीरास कोणत्याही कारणास्तव वीरगती प्राप्त झाली, तर त्याच्या स्मरणार्थ उभ्या केलेल्या दगडी शिल्पांना आपण विरगळ असे म्हणतो. आता विरगळाची आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची नावं किंवा आपल्या भारतामध्ये त्यांना विविध भागामध्ये त्यांना विविध स्थानिक बोलीभाषेमध्ये त्यांना विविध नावं दिलेली आहेत. जर तुम्ही महाराष्ट्राच्या थोडंसं जर पश्चिम महाराष्ट्रात आपण असेल, तर त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या वीरांना आपण ह्या स्मारकांना आपण वीरेवीर किंवा वीर कोरणे किंवा वीर असं आपण म्हटलं जातो. जर तुम्ही थोडंसं गोंडवन किंवा जर विदर्भात गेला, तर अशा स्मारकांना तिकडे शिनोली, उसक्काल असे आपण म्हणतो. समजा हाच तुम्ही आदिवासी भागात गेला, तर ह्या स्मारकांना आपल्याकडे वाघदेव असे म्हणतात. संपूर्ण भारतामध्ये तुम्हाला समजा उत्तर भारतात गेला तुम्ही, तर अशा स्मारकाला तिकडे वीरब्रह्म असं समजलं जातं. कर्नाटकामध्ये तुम्ही गेला तर त्याला वीर कल्लू, कल्लू म्हणजे काय तर दगड, नाही का? त्या कल्लूचा अपभ्रंश होऊन पुढे वीर गळू, गळू असं झालं. म्हणजे वीराचा दगड असंही म्हटलं जातं. केरळ राज्यामध्ये तुम्ही गेला तर त्याला तिकडे तर्रा असं म्हणतात आपल्याकडे. तर्रा म्हणजे काय तर कलगीतुरा किंवा चबुतरा. म्हणजेच काय तर त्या तऱ्याचा अर्थ समाधीशिळा किंवा स्मारकशिळा किंवा चैत्य असा शब्द वापरला. तर चैत्य म्हणजे काय तर शव असा शब्द तिकडे वापरला जातो. आणि ह्या स्मारकाला आपल्याकडे इंग्रजीमध्ये हिरो स्टोन्स असं आपण म्हणतो. आता ही विरगळ तयार करण्याची पद्धत होती. तर साधारणतः काय केलं जायचं, की एक खास पद्धत असायची. एक 2.5 ते 3 फूट उंचीचा किंवा 4 फूट उंचीचा एक उभा आयताकृती दगड घेऊन त्याच्यावरती 3 ते 4 किंवा 5 जसा वीराच्या जीवनाचा लढाईचा प्रसंग असेल त्याप्रमाणे असे कप्पे किंवा ते आपण खोरणं किंवा रकाने असं म्हणूया, तर ते ज्यावरती कोरलेले असतात. तर साधारणतः ह्या दगड जो आहे तो साधारणतः बेसाल्ट दगडामध्ये ही विरगळ कोरले असतात. साधारणतः कोकणामध्ये हा फक्त जांभ्या दगडामध्ये ह्या विरगळ कोरलेले दिसतात किंवा काही ठिकाणी शाळीग्रामचा दगड देखील वापरला दिसतो. तर सगळ्यात शेवटी काय असतं, त्या वीराच्या खालच्या कप्प्यामध्ये वीराचं वीरमरण दाखवलेलं असतं. त्याच्या वरच्या भागामध्ये लढाईचा प्रसंग असतो. त्याच्यानंतर त्याच्या वरच्या प्रसंगामध्ये अप्सरा आगमन असतं. त्यानंतर स्वर्गारोहण आणि स्वर्गप्राप्ती असतात किंवा त्याच्या आजूबाजूला पशु, पक्षी, वीर असतात. लढाईमध्ये शत्रू दाखवले असतात. ते वीर घोड्यावरती पायदळ, घोडदळ असेल त्याप्रमाणे त्याचं अंकन त्यावरती कोरलेलं असतं. विरगळाच्या ह्या कप्प्यामध्ये वरच्या बाजूला एक कळस कोरलेला असतो आणि दोन्ही बाजूला सूर्यचंद्र कोरलेले असतात. याचा अर्थ काय असतो, तो यावत चंद्रो दिवाकर विलसत स्थावत सर्वजन्मते. म्हणजे काय, जोपर्यंत या पृथ्वीतलावरती सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत या वीराची ख्याती राहील असं त्या ठिकाणी कोरायची पद्धत असते. तर ही विरगळ तयार करण्याची एक बेसिक मेथड झालेली आहे. तर साधारणतः विरगळाची एक सर्वसाधारण रचना कशी असते बघा आता. तर सगळ्यात हे विरगळ 3 ते 4 कप्प्यामध्ये असतं. वीरमरण म्हणजे काय, ते विरगळ निर्मितीचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय, तर वीर मरण पावला. त्याचं कारण काय असेल, तर ते कारण त्या खालच्या कप्प्यामध्ये कोरलेलं असतं. याच्यावरून कळतं आपल्याला की हे विरगळ कोणत्या प्रकारात जातो. ह्या वीरमरणाच्या वरच्या बाजूला वीर कोणत्या कारणास्तव लढाई केलं, तर वीराने मरण पावला, तर वीराने लढाई केली म्हणून तो वीर मरण पावला. म्हणून त्याच्या वरच्या बाजूला तो लढाईचा प्रसंग दाखवलेला असतो. त्याच्यामध्ये वीराचं प्रसंगाचे अनेक प्रकार त्यामध्ये असतात, जे आपण पुढे पाहणारच आहोत. त्याच्यानंतर वीर मरण पावल्यानंतर त्याला तात्काळ स्वर्गातून नेण्यासाठी ज्या काही अप्सरा येतात, त्या अप्सरा त्या ठिकाणी कोरल्या असतात. कधी त्या 2 असतात, 4 असतात, 5 असतात. कधी कधी त्या पालखीतून येतात, कधीतून त्या विमानातून येतात किंवा त्या कधी कधी चौरी धारात येतात. अशा प्रकारच्या त्या स्वर्गाचा जो प्रसंग असतो त्याला आपण स्वर्गारोहण म्हणतो. ह्याच्यामध्ये वीराला त्या अप्सरा स्वर्गात घेऊन जातात. त्याच्यावरती वरती गेल्यानंतर वीराचं स्वर्गामध्ये आगमन होतं आणि त्याला ती स्वर्गप्राप्ती होते. ह्याच्यामध्ये वीराचं आराध्य दैवत जे असेल त्या आराध्य दैवतेप्रमाणे तो वीर त्या ठिकाणी आपल्या आराध्य देवीची पूजा करत असतो. समजा तो शैव असेल, वैष्णव असेल, शाक्त असेल, सौर असेल त्याप्रमाणे किंवा गणपती असेल त्याप्रमाणे तो आपल्या आराध्य देवतेची पूजा करत असतो. त्या शंकराच्या पिंडीसमोर किंवा त्या शिवलिंगासमोर स्वर्गाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी एक पुरोहित असतो आणि त्याच्यानंतर तो नमस्कार मुद्रेमध्ये तो वीर बसलेला असतो आणि तो जो पुरोहित आहे तो पुरोहित
त्या वीराला वेद मंत्राने सिद्ध करतो आणि त्याला स्वर्गात घेतो. स्वर्गात गेल्याच्या नंतर तो वीर काय करतो, त्याला स्वर्गप्राप्ती होते. स्वर्गप्राप्ती झाल्यानंतर वरच्या बाजूला कळस कोरलेला असतो, त्याला आपण मोक्षप्राप्तीचा संकेत असं म्हणतो. त्याच्या दोन्ही बाजूला सूर्यचंद्र कोरलेले असतात. तर अशा प्रकारच्या याच्यामध्ये आपण विरगाची साधारणतः रचना आहे. तर पुढे ह्या विरगाचे काही आकार असतात. साधारणतः तुम्ही जर बघितलं तर समोर तुम्हाला काय आकार दिसत आहेत, हे अशा प्रकारे सर्वसाधारण विरगाच्या रचना आणि आकार आहेत. कधी कधी ते त्रिकोणी असतात, कधी ते गोलाकार असतात, कधी ते आयताकृती असतात, कधी कधी ते विविध कप्प्यांचे देखील असतात. त्यानंतर विविध कळश, 2 कळश, 3 कळश, ते अशा प्रकारे विरगाच्या ह्या रचना येतात. तर त्याचं एक उदाहरण म्हणून समोर तुम्हाला दिसतात बघा. इथे एक चौकोनी विरग दिसतोय, आयताकृती दिसतोय, स्तंभ विरग दिसतोय, त्याच्यानंतर 3 ते 4 कप्प्याचा विरग दिसतोय, गोलाकार विरग तुम्हाला समोर दिसतोय, त्यानंतर त्रिकोणिक विरग दिसतोय, त्यानंतर पुढे असे विविध कप्प्याचे विरग. ते सर्वसाधारण विरगाचे आकार आणि रचना येतात. आता पुढे आपण बघायला गेलो तर सर्वसाधारणपणे आपल्याकडे अनेक गावामध्ये तुम्हाला एक अशा प्रकारची रचना दिसते. तर त्याला आपल्याकडे स्तंभ विरग असं म्हणतो किंवा त्याला चतुर्भुज विरग असं म्हणतो. याचा अर्थ काय होतो, की वीराच्या जीवनाचा जो काही प्रसंग असेल तो प्रसंग आपण चारही बाजूने अंकित केलेला असतो. किंवा एकाच गावातील 4 वीर किंवा एकाच कुटुंबातील समजा जर 4-5 वीर मरण पावले असतील तर त्यांचं सामुदायिक किंवा सामूहिक विरगळ बनवलं जातं. त्याच्यामध्ये वीरांच्या मृत्यूचे प्रसंग किंवा लढाईचे प्रसंग मात्र वेगवेगळे असतात याच्यामध्ये. परंतु वरचा जो अप्सराचा प्रसंग आणि जो स्वर्गाचा प्रसंग असतो तो मात्र तुम्हाला एकसारखा दिसतो. आणि ह्याच्या वरच्या बाजूला कळश म्हणून त्या ठिकाणी एक टोपी असते, त्याला असे चौरसाकृती आकृती असून त्याच्यामध्ये शिवलिंग किंवा विविध प्रकारचे काही असे गोलाकार भाग किंवा काही वेलबुटीच्या कमानी किंवा कधी कधी तुळशी वृंदावन देखील त्याच्यावरती कोरलेलं तुम्हाला दिसतं. आता आपल्याकडे प्राचीन पशुपालक संस्कृतीमध्ये जीवन जगण्याची जी काही महत्वाची साधनं होती, या साधनामध्ये शेती हा एक महत्वाचा पाया होता. शेती एक मूलभूत गोष्ट आहे. आता शेती म्हणलं की आपल्याकडे मुख्य साधन म्हणजे काय तर शेतीमध्ये आपण गाई, बैल, म्हैस असते किंवा काही पाळीव प्राणी आपण हे करतो. आता शेती जरी आपला मुख्य व्यवसाय असला तरी शेतीला त्या काळामध्ये पूरक जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी पशुपालन केलं जायचं. तर त्याच्यामध्ये गाय असतील, बैल असतील, खेचरे, घोडे, कुत्रे असतील, म्हशी असतील, काही कोंबड्या, बकऱ्या असतात किंवा काही शेळ्या असतात, याचे त्यांनी पालन केलं जातं. तर अशा प्रत्येक गावामध्ये त्या काळामध्ये ह्या पशूंचं पालन केलं जायचं. आणि साहजिकच ज्याच्याकडे जास्त गायी किंवा बैल असतील तर तो व्यक्ती त्या काळामध्ये श्रीमंत असायचा. मग अशा वेळेस काय केलं जायचं की हे श्रीमंत लोकांचं जे काही पशुधन आहे तर ते पशुधन त्या काळामध्ये सर्वांना पंचकृषीत माहित असायचं. मग अशा वेळेस जो व्यक्ती जास्त पशुधन आहे तो श्रीमंत आहे, मग त्याचं पशुधन काय करायचं, चोरायचं. मग अशा वेळेस त्या पशुधनावरती हल्ला करायचा आणि ते पशुधन चोरून नेण्याचा प्रयत्न करायचा. मग हे पशुधन चोरून नेत असताना ते पशुधनावरती आक्रमण केल्यानंतर त्या गावातल्या किंवा त्या गावातला एखादा वीर किंवा वीरांगना त्या आक्रमणाला प्रतिकार करते आणि त्या आक्रमणाला परतून लावण्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावते. अशा वेळेस तो व्यक्ती किंवा वीर किंवा वीरांगना स्वतःच्या हातामध्ये ढाल तलवार घेऊन त्या शत्रू सैन्याचा सामना करते आणि ह्या घटनेमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. आणि अशा प्रकारच्या विरगाला आपल्याला पशुधन निदर्शक विरग असं म्हणतात. तर पशुधन निदर्शक विरगामध्ये कधी कधी काय होतं की पशुधन निदर्शक विरग ओळखण्याची सगळ्यात महत्वाची खूण कोणती, तर त्या वीराच्या पाठीमागं किंवा खालच्या कप्प्यामध्ये विविध प्रकारची गाये किंवा बैलांची अशी मुख कोरलेली असतात किंवा कधी कधी तो वीर त्या पशुधनाच्या खाली असा मरण पावलेला दाखवतात. तर याला आपल्याकडे पशुधन निदर्शक विरग असे म्हणतात. तर पुढचा जो प्रकार आहे तर आपल्याकडे पशु हल्ला. तर कधी कधी काय होतं आपल्याकडे की पशु असे हाकलून घेऊन जात असतात, नाही का. म्हणजे समजा एखादं जास्त पशुधन आहे तर ते पशुधन हाकलून घेऊन जात असताना त्या पशुच्या मागे ते व्यक्ती लागलेले असतात. मग अशा वेळेस ते पशुधन काय होतं की सैरावयाला धावतं इकडे. आणि मग अशा वेळेस त्या पशुच्या धडकेमध्ये एखादा व्यक्ती जर मरण पावला, काय समजा पशुधन पळून घेऊन झाले तर त्या धडकेमध्ये एखादा व्यक्ती मरून पावण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारच्या विरगाला आपल्याला पशुचं अंकन किंवा पशु हल्ला निदर्शक विरग असे म्हणतात. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये ते व्यक्ती किंवा तो वीर समोर दाखवलेला असतो आणि त्याच्या समोर त्याचा मृत्यू कोणत्या कारणास्तव झालाय त्याचं देखील त्या ठिकाणी अंकन करतो. त्याला आपल्याला पशु हल्ला निदर्शक असे म्हणतात. आता आपल्याकडे पशुचं अंकन म्हणजे काय, तर आपण असं म्हणतो की प्रामाणिकपणा किंवा लढाऊपणा हा काय फक्त माणसामध्ये नसतो, तर एखाद्या पाळीव प्राण्यामध्ये देखील तो असू शकतो. विशेषतः समजा एखादं गाढव आहे आणि एखादा कुंभार आहे आणि त्याच्याकडे 1-2 गाढव आहेत समजा, तर ते गाढव काय करत असतं की आयुष्यभर त्या काम मालकासाठी किंवा त्या कुंभारासाठी माती आणणे किंवा ओझे वाढण्याचं काम करत असतं. तर साहजिकच त्या मालकाला त्या गाढवाबद्दल प्रेम म्हणजे त्या गाढवाबद्दल विशेष प्रेम असणार आहे आणि त्याच्यावरच कारण त्याचा संसार वगैरे चालू असतो. आणि समजा त्या व्यक्तीनं किंवा त्या गाढवाने त्या मालकासाठी अनेक वर्ष काम केले आणि त्या एखाद्या घटनेमध्ये जर समजा त्याचा काही मृत्यू झाला
तर साहजिकच त्या मालकाला त्या प्राण्याबद्दल किंवा त्या गाढवाबद्दल कृतज्ञता निर्माण होणार आहे. मग अशा वेळेस प्रेमापोटी एखादा व्यक्ती काय करतो, की आपल्या जे काही पाळीव प्राणी असले आपल्याकडे, तर त्या प्रेमापोटी ते स्मारक बनवतात. तर अशा प्रकारच्या स्मारकाला आपल्याकडे पशुचं अंकन असे म्हणतात. समजा उदाहरण तुम्हाला पुढे दाखवतो गोष्ट. पुढे ना कर्नाटकामध्ये एका व्यक्तीने एका व्यक्तीचा एका कोंबड्याने जीव वाचवलेला आहे. म्हणजे काय, तर त्या व्यक्तीवरती हल्ला झालेला आहे आणि त्या हल्ला झालेल्या व्यक्तीवरती एका त्याच्या मालकाच्या कोंबड्याने त्यावरती आक्रमण केलेलं आहे. तसा एक शिलालेख वरच्या बाजूला लावलेला आहे. यावरून काय होतं, की त्या कोंबड्याने त्या मालकाचा जीव वाचवलेला आहे आणि म्हणून त्या आणि ह्या घटनेमध्ये त्या कोंबड्याचा मृत्यू झालेला आहे. तर साहजिकच बाजूला एक विरगळ दिसते. तर त्या विरगळामध्ये एका कुत्र्याने आपल्या मालकावरती जे काही आक्रमण झालेले ते आक्रमण परतून लावलेले आहे आणि त्या आक्रमणामध्ये त्या कुत्र्याचा मृत्यू झालेला आहे. मग साहजिकच अशा घटनेची सर्वदूर काय होते, की श्रुती होत असते आणि त्या घटनेची नोंद व्हावी म्हणून त्या काळामध्ये अशा काही प्राण्यांची देखील किंवा पक्ष्यांची देखील या ठिकाणी स्मारक बनवलेली असतात. त्याला आपल्याकडे पशुचं अंकन असे म्हणतो. तर इथे किटली नावाचे गाव आहे. ह्या किटली नावाच्या गावामध्ये ना एक लढाईचा प्रसंग झालेला आहे. तर त्या लढाईमध्ये काय झालेलं आहे, की वीर तर मरण पावलेलाच आहे. परंतु त्या लढाईमध्ये एका घोड्याचा देखील मृत्यू झालेला आहे. म्हणजेच काय होतं, की साहजिकच त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय, पण घोड्याचा मृत्यू झालाय. मग अशा वेळेस सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये त्या घोड्याचं अंकन त्या ठिकाणी कोरलेलं दिसतंय. यावरून हे विरगळ हे पशुचं अंकन असलेलं विरगळ आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता पशुच्या अंकन नंतर पुढचा जो प्रकार आहे, तर त्याला आपल्याकडे पायदळ असं म्हणतो. तर आपल्याकडे लढाई हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर प्राचीन काळामध्ये काय होतं, की आपल्याकडे राजेशाही होती आणि त्यामुळे साम्राज्य विस्तार आणि राज्य रक्षण ह्या 2 कारणातून आपल्याकडे जास्तीत जास्त करून लढाया दिसतात. म्हणजे किंवा लढाईनं जास्त तोंड फुटलेलं दिसतं. तर लढाई हा प्राचीन आणि मध्ययुगीन जीवनाचा स्थायी भाव असल्यामुळे सातत्याने लढाई आपल्याकडे होत राहिलेल्या दिसतात. आता दोन्ही बाजूचे जे लष्कर असेल किंवा जे काही शत्रुसैन्य असतील त्याच्यामध्ये पराक्रमी वीर असतात, जे वीर धारातीर्थी पडतात आणि ज्या गावातील किंवा ज्या राज्यातील हे वीर धारातीर्थी पडतात ना, तर प्रस्तुत त्या गावामध्ये त्या वीरांची त्या ठिकाणी स्मारक आपल्याकडे उभी केली जाते. आता ह्या गोष्टीतून काय केलं जातं, की आपल्याकडे लढाई शिबिराची निर्मिती होत असते या सगळ्या गोष्टीतून. तर समजा त्याच्यातून कुणाचा हुद्दा मोठा असतो, कुणाचा छोटा असतो. ह्याच्यातून आपल्याकडे मृगाचे अनेक विविध प्रकार पडलेले असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो बेसिक प्रकार आहे तो पायदळ, घोडदळ, हातीदळ, रथदळ, नौकादळ असे असतात. ज्याच्यामध्ये जसा राजा असेल किंवा जशी प्रजा असेल किंवा जसा हुद्दा असेल त्याप्रमाणे त्या व्यक्तींची विरगळ बनवलेली दिसतात. समोर जे विरगळ दिसतंय त्याला आपल्याकडे पायदळ निर्देशित विरगळ असं म्हणतो आपण. तर पायदळ निर्देशित विरगळ म्हणजे काय? तर हा विरगळाचा सर्रास प्रकार आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये गावोगावी बघायला मिळतो. ह्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये काय असतं, की एक वीर असतो, मुख्य वीर असतो, की जो वीर मोठा दाखवलेला असतो. तो शत्रू सैन्याबरोबर आहे ना समोर पुढे लढत असतो. समोरच्या विरगळामध्ये बघितलं आपण तर तुम्हाला 2 वीर त्या मुख्य वीराशी लढतायत आणि ह्या 2 वीराकडून त्या वीराचा काय झालाय लढाईमध्ये मृत्यू झालेला आहे. ह्याच्यामध्ये वीर हा पायी असतो. म्हणजे दोन्ही पायदळामध्ये दोन्ही वीर हे पायी दाखवलेले असतात. मग ह्या लढाईमध्ये तो वीर मरण पावतो. मग त्याच्या हातामध्ये ढाल, तलवार, भाला असतो. विविध प्रकारचे त्यांनी आयुध दाखवले असतात. तर ह्या लढाईमध्ये काय होतं कधी-कधी आपल्याला तो वीर मरण पावतो आणि मग नंतर त्याला निरस्य स्वर्गातून अप्सरा येतात आणि वरच्या बाजूला स्वर्गप्राप्ती दाखवलेली असते. कधी-कधी या पायदळ निर्देशित विरगळामध्ये काय होतं, की 2-2 लढाया दाखवल्या असतात. म्हणजे पहिली लढाई समजा त्याने वीराने केली, तर त्या पहिल्या लढाईमध्ये तो वीर काय होतो जिंकतो आणि नंतर पुन्हा शत्रूचा त्यावरती हल्ला होतो. मात्र दुसऱ्या लढाईमध्ये त्या वीराचा काय होतो मृत्यू होतो. तर अशा प्रकारे तुम्हाला पायदळ निर्देशित विरगळ बघायला मिळतात. कधी-कधी ह्या लढाईमध्ये म्हणजे अशी अतितटीची लढाई असते. ह्या अतितटीच्या लढाईमध्ये वीराच्या अंगामध्ये वीरश्री संचारलेली दाखवली असते आणि ह्या लढाईमध्ये त्या वीराचा काय होतो मृत्यू असतो आणि ह्याच्यामध्ये वीर आपल्या हातामध्ये असलेला भाला, ढाल किंवा जी काही चाकू असेल, तलवार असेल, ते व्यक्तीला समोरच्या शत्रू सैन्याच्या व्यक्तीला त्या ठिकाणी मारत असतो. हे आपल्याला पायदळ निर्देशित विरगळ असे म्हणतो. कधी-कधी या लढाईमध्ये ना ते धनुष्यबाणाचा देखील उपयोग करतात. म्हणजे पायदळाच्या लढाईमध्ये म्हणजे समजा शत्रूला मारायचं असेल लांबूनच, तर अशा वेळेस धनुष्यबाणाचा देखील त्या ठिकाणी उपयोग केलेला दिसतो. आता पायदळ निर्देशित लढाईमध्ये पुढे जो प्रकार आहे त्याला आपल्याकडे घोडदळ निर्देशित विरगळ असं म्हणतो. ह्याच्यामध्ये ना शेवटच्या टप्प्यामध्ये पायदळाच्या ऐवजी जे वीर असतात लढणारे ते घोड्यावरती दाखवलेले असतात. ह्याच्यामध्ये वीर हा मुख्य वीर मोठा दाखवलेला असतो. तो घोड्यावरती आरूढ दाखवलेला असतो. त्याच्या हातामध्ये ढाल किंवा तलवार किंवा कधी-कधी भाला पण दाखवलेला असतो. शत्रू सैन्यामध्ये 3 ते 4 घोडे दाखवलेले असतात. अशा वेळेस तो वीर हा त्याच्या अंगामध्ये विजेप्रमाणे ताकद आलेली असते किंवा तो विजेप्रमाणे त्या शत्रू सैन्यामध्ये धावून गेलेला असतो आणि ह्या लढाईमध्ये त्याच्या अंगामध्ये वीरश्री संचारलेली दाखवली असते आणि मग ह्या लढाईमध्ये त्या व्यक्तीचा किंवा त्या वीराचा मृत्यू होतो आणि
हे वीर ओळखण्याची सगळ्यात महत्वाची खूण म्हणजे काय, तर सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी घोड्यांचं अंकन त्यांनी कोरलेलं दाखवलेलं असतं. कधी-कधी जास्त घोडे पण दाखवले असतात. समजा एक वीर असतो मुख्य, त्यासमोर 2-2, 3-3 घोड्या देखील त्या ठिकाणी दाखवले असतं. कधी-कधी असं पण होतं, की मुख्य वीर हा पायी असतो आणि शत्रू सैन्यातला जो वीर असेल, तो वीर हा घोड्यावरती दाखवलेला असतो. तर याला आपल्याकडे घोडदळ निर्देशक वीर असे म्हणतो. पुढचा जो प्रकार आहे, तो त्याला आपल्याकडे हातीदळ निर्देशक वीर असे म्हणूया. आता हत्ती हा कसा आहे? भव्य प्राणी आहे. आता हत्तीवरती नेहमी कोण असतो? राजा असतो किंवा प्रधान असतो. तर हत्तीदळाच्या लढाईमध्ये काय असतो, की वीर जो आहे तो मुख्य वीर हत्तीवरती असतो किंवा कधी-कधी पायी पण दाखवलेला असतो. तर अशा वेळेस काय असतं, की या लढाईमध्ये त्या हत्तीच्या सोंडेतून किंवा हत्तीच्या सोंडेवरती काही व्यक्ती प्रहार करतात किंवा कारण का, की तो जो समोरचा जो लढणारा व्यक्ती आहे, तो व्यक्ती आहे ना अ, अंबारीत बसलेला असतो. मग अशा वेळेस त्या वीरावरती चाकूने किंवा एखादा धनुष्यबाणाने त्या वीरावरती हल्ला करायचा आणि हल्ला केल्याच्या नंतरनं तो वीर त्या ह्याच्यामध्ये मरण पावतो. तर अशामध्ये हत्तीचं अंकन त्या ठिकाणी दाखवलं असतं. कधी-कधी काय असतं, की काही हत्ती आहे ना प्रशिक्षित असतात. मग ह्या हत्तीच्या सोंडेमध्ये काही दगडी गोळे, काही-काही किंवा काही वस्तू असतात, की ज्या सोंडेतून ते हत्ती काय करतात, एकमेकावरती त्या शत्रू सैन्यावरती प्रहार करतात. तर अशा प्रकारच्या लढाईमध्ये एकमेकावरती काही वस्तू फेकल्या जातात. त्याला आपल्याकडे हत्तीदळ निर्देशक वीर असे म्हणतात. कधी-कधी त्या हत्तीला काबूत करण्यासाठी त्या वीराच्या हातामध्ये एक गुर्ज नावाचं एक शस्त्र असतं. ते गुर्ज नावाचं शस्त्र काय करतं, की त्या हत्तीच्या सोंडेवरती मारलं जातं. त्या गुर्जाला काही असे काटेरी असे टोकदार अणुकुचीदार वस्तू असतात, की जे हत्तीच्या गलंडावरती मारल्यानंतर तो हत्ती काबूमध्ये येतो आणि अशा वेळेस ह्या लढाईमध्ये जी वीर मरण पावतात, त्याला आपल्याकडे हत्तीदळ निर्देशक वीर असे म्हणतात. आता हत्तीदळ निर्देशक वीरच्या नंतर कधी-कधी इथे दिसते बघा, अनेक रणसंग्राम दाखवलेले दिसतात. याच्यामध्ये व्यक्ती जो असतो तो एक तर राजा जरी असतो किंवा दंडनायक असतो. आता पुढे एक अनेक प्रकार आहे, तर त्याला आपल्याकडे रथदळ असे म्हणतात. तर आपल्याकडे पूर्वीच्या काळी ना महाभारतामध्ये रथाचा उपयोग केलेला दिसतो. म्हणजे त्या काळामध्ये रथाचा जो प्रकार आहे तो महाभारतात केलेला दिसतो आणि ह्याच्यामध्ये काय केलं असतं, की त्या काळामध्ये रथी, महारथी, अतिरथी अशा पदव्या दिलेल्या असतात. जसं की कर्ण हा महारथी होता. म्हणजे त्या काळामध्ये ज्याच्याकडे जास्त रथ आहेत, तर ते रथावरून त्या व्यक्तीचं त्याला विश्लेषण लावलेले असतात. जसं की आपण म्हणतो, की रणांगणावरती ना, की अग्रभागी किंवा मध्यभागी दोन्ही बाजूला आहे ना, त्या ठिकाणी शत्रूवरती सहज विजय मिळवण्यासाठी ह्या रथांची त्या काळामध्ये जास्तीत जास्त वापर केला दिसतो. आणि ह्या शत्रूवरती किंवा सहज विजय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी रथ हे त्या काळात महत्वाचं साधन होतं. आणि ह्या रथाच्या संरक्षणासाठी समजा रथाच्या चाकावरती समजा एखाद्या व्यक्तीने जर काही बाण मारला, तर अशा वेळेस तो रथ कोलॅप्स होत होता किंवा पडायचा. त्यामुळे ह्या रथाच्या चाकाचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी लाकडावरती काही चामडे किंवा लोखंडी आवरणं बसवली असायची. जेणेकरून तो रथाचा जो काही वेग आहे तो मंदावू नये किंवा तो रथ कोसळू नये किंवा त्या रथाला वीर कोसळू नये यासाठी त्या ठिकाणी रथाचा वापर केलेला दिसतो. तर अशा प्रकारचं एक विरगळ आपल्याला गोव्याच्या राष्ट्रीय संग्रहालयामध्ये बघायला मिळते. ह्याच्यामध्ये लढाईमध्ये त्यांनी रथाचा वापर केलेला दिसतो. आणि ह्या रथाच्या वरती ज्या राजवटी त्या रथामध्ये लढाई करतायत, तर त्या राजवटीची राजचिन्ह किंवा राजसत्तेची काही प्रतीक असतील, ध्वज असतील, ते ध्वज देखील त्या ठिकाणी राजसत्तेत लावलेली तुम्हाला दिसतात. पुढे एक प्रकार असतो त्याला म्हणतात हातगाईची लढाई. म्हणजे काय? तर इमर्जन्सी लढाई. तर आपल्याकडे काय केलं जायचं, की एखाद्या व्यक्तीची अचानक हल्ला झाला. समजा एखादा व्यक्ती बेसावध आहे आणि अचानक हल्ला झाला, तर अशा वेळेस त्या व्यक्तीच्या हातामध्ये जी काही वस्तू असेल, त्या वस्तूच्या सहाय्याने त्या ठिकाणी लढाई केली जायची. मग अशा वेळेस पूर्वीच्या काळी बहुतांशी लढाई जे वीर असायचे किंवा जे राजघराण्यातले लोक असायचे, ते आपल्या कमरेला कट्यार किंवा बिचवा किंवा एखादा बारका ठेवायचे. जेणेकरून समजा आपल्यावरती एखाद्या व्यक्तीने हल्ला केला, तर कधी-कधी एखाद्या स्त्रीवरती हल्ला झाला, तर त्या स्त्रिया काय केल्या जायच्या, की त्या ठिकाणी आपला जो केसाचा बुचडा असतो, त्या बुचड्यामध्ये किंवा आपल्या कमरेला एखादी बारकीशी काट्या ठेवत असेल. जेणेकरून एखाद्या व्यक्तीने समजा जर आपल्यावरती हल्ला केला किंवा एखाद्या शत्रूने हल्ला केला, तर आपल्या केसाच्या बुचड्याची जी काही त्रिपिंडी असते, ती त्रिपिंडी काढून त्या शत्रूच्या वर्मी घालण्यासाठी वापरलं जायचं. तर अशा लढाईला आपल्याकडे इमर्जन्सी बॅटल किंवा लढाई किंवा हातगाईची लढाई निर्देशक विरगळ असं म्हणतो. हे विरगळ ओळखण्याची खूण म्हणजे काय? तर शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त दोन्ही व्यक्तीच्या हातामध्ये कुठे ढाल नसते. ते एखादा चाकू किंवा एखादा बिचवा दाखवला असतो किंवा एखादा एक छोटासा एखादा कट्यारीसारखा जो भाग असेल, तो त्याने दाखवला असतो. याच्यातून त्या एकमेकांच्या लढाईमध्ये जे वीर मरण पावतात, तर त्याला आपल्याकडे हातगाई निर्देशक विरगळ असे आपण म्हणतो. तर आपल्याकडे अजून एक प्रकार आहे चतुरंग सेना. हे चतुरंग सेनेमध्ये आपल्याकडे बहुतांशी जर बघितलं आपण, तर आपल्याकडे पायदळ, घोडदळ, हत्तीदळ,
त्याच्यानंतर नौकादळ नाही का किंवा रथदळ असे आपल्याकडे 4 प्रकार ह्या मेन चतुरंग सेनेमध्ये यायचे. परंतु नंतर नंतर काय केलं की आपल्याकडे काही अजून त्या सेनेमध्ये काही सेना ऍड केली आणि त्या सेनेला आपल्याकडे अष्टांग बळ सेना असं एक नाव दिलं. म्हणजे काय की आपल्याकडे मुख्य जे हे होते ते होते की पायदळ होते, घोडदळ होते, हातदळ होते, रथदळ होते, त्याच्यानंतर नौकादळ होते. ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं अजून एक हेरदळ नावाचे एक सेना त्याच्यामध्ये ऍड केली. त्याच्यानंतर क्षेत्रीय मार्गदर्शक दळ म्हणजे ते आपला जो मार्ग चाललाय ह्या मार्गावरती आपल्याला काही मार्गदर्शन केलं पाहिजे त्या सेनेने, ती क्षेत्रीय मार्गदर्शक सेना किंवा आपल्याकडे समजा सेनेला किंवा जे काही सैन्य असेल या सैन्याला सपोर्ट करणार आहे एक मजुरांचं पथक असतं. ते मजुरांचं पथक देखील त्यामध्ये ऍड करून आपल्याकडे असे 4 प्रकार ऍड करून अष्टांग बळ सेना नावाची एक सेना अस्तित्वात आली. तर अशा प्रकारे चतुरंग सेनेबरोबर 4 सेना तर असायच्याच, पायदळ, घोडदळ, नौकादळ, रथदळ. त्याच्यामध्ये ह्या अजून सेना ऍड करून अष्टांग बळ नावाची एक सेना आपल्याकडे अस्तित्वात आलेली होती. त्याच्यानंतर पुढे आपल्याकडे अजून एक प्रकार असतो त्याला नौकादळ निदर्शक विर्ग असं आपण म्हणतो. आता आपल्याकडे प्राचीन भारतामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याकडे आरमार किंवा होडी उभारणं ही फार जुनी संकल्पना आहे. आता प्राचीन काळामध्ये आपण व्यापाराला चालना मिळेल म्हणून त्या काळामध्ये समुद्रमार्गे काय केला जायचा, व्यापार केला जायचा. म्हणजे समुद्रमार्गे त्या व्यापारी मालाची ने-आण केली जायची. मग ह्याच्यासाठी काय केलं जायचं, कधी कधी होड्या, नौका, जहाज याचा वापर केला जायचा. मग हा जो काही व्यापारी माल असेल तो व्यापारी माल ठराविक ठिकाणी नेण्यासाठी त्या ठिकाणी बंदराची निर्मिती केली गेली. आणि ह्या व्यापार करत असताना किंवा बंदरावरती किंवा त्या जहाजावरती किंवा त्या नौकेवरती शत्रू राष्ट्रे किंवा काही समुद्र चाचे असायचे. ते समुद्र चाचे काय करायचे, व्यापारी माल नेण्यासाठी हल्ला करायचा आणि तो व्यापारी माल लुटून द्यायचा. अशा वेळेस एखादा व्यक्ती यायचा त्या जहाजातला किंवा नौकेतला असेल तर तो काय करायचा, त्या व्यापारी मालावरती हल्ला परतवण्यासाठी आपल्या शर्तीची झुंज करायचा आणि अशा प्रकारच्या लढाईमध्ये तो व्यक्ती त्या लढाईमध्ये मरण पावायचा आणि हे व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याचं एक विर्ग बनलं जायचं. त्याला नौकादळ निदर्शक विर्ग असे म्हणतात. तर हे विर्ग ओळखणे सगळ्यात महत्वाची खंत कोणती असेल तर त्या शेवटच्या टप्प्यामध्ये ना त्या ठिकाणी तुम्हाला एक वीर दाखवलेला असतो आणि त्याच्या बाजूला एक नौका दाखवली असते आणि त्या नौकेमध्ये काही शत्रू सैन्य हातामध्ये ढाल, भाला किंवा बाण घेऊन त्या ठिकाणी दाखवले असतात. तर याला आपल्याकडे नौकादळ निदर्शक विर्ग किंवा नौकायुद्ध निदर्शक विर्ग असं म्हणूया. नौकादळ निदर्शक विर्गानंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा एक प्रकार जो आहे तो दंडनायक. आता दंडनायक म्हणजे काय, तर राज्याचा मुख्य प्रधान किंवा मोठा अधिकारी किंवा सेनेचा सेनापती आपण त्याला म्हणूया. आपल्याकडे राज्याचं किंवा राज्याचं रक्षण किंवा साम्राज्य विस्तार ह्यातनं आपल्याला काय केलं जायचं, पूर्वीच्या काही लढाई व्हायच्या. मग त्यातून काय करायचं, एकमेकाचा प्रदेश जिंकून घ्यायचा. एकमेकाचा प्रदेश जिंकून घेतल्याच्या नंतर मग राज्यकर्ते काय करायचं, आपापल्या राज्याच्या सीमा निश्चित करायचे. मग राज्याच्या सीमा निश्चित केल्यानंतर त्या ठिकाणी त्या सीमेवरती काही अधिकारी किंवा दंडाधिकारी नेमले जायचे, त्यांना आपण दंडनायक म्हणतो. मग हे दंडनायक काय करायचे की दंडनायक काय नेमल्यानंतर आपल्या राज्याच्या सीमा निश्चित होते. म्हणजे समजा त्या काळामध्ये नदीवर प्रांतरचना असायची आपल्याकडे पूर्वी. आजही बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं, विविध तालुक्याचं बघितलं आपण, ते नदीवर प्रांतरचनेमध्ये येतात. तर त्या ठिकाणी ते दंडनायक नेमले जातात आणि मग ह्या दंडनायकाच्या ठिकाणी त्यांनी नेमणूक केल्याच्या नंतर त्या लढाईमध्ये अशा वेळेस दुसऱ्या सीमेवरून एखादा व्यक्ती हल्ला करतो. मग त्या सीमेवरती जे दंडनायक नेमलेले असतात त्यांच्या लढाईमध्ये हे दंडनायक मरण पावतात आणि मग मरण त्यांच्या देखील विर्ग त्या ठिकाणी दाखवले असतात. हा दंडनायक निदर्शक विर्ग ओळखण्याची सगळ्यात महत्वाची खूण म्हणजे काय, तर तो व्यक्ती एक तर घोड्यावरती असतो, तो जो वीर असेल, कारण तो सेनापती असतो आणि त्या सेनापतीला काही राजचिन्ह दाखवले असतात. म्हणजे त्या सेनापतीला ध्वज किंवा मागे एक अब्दागिरी किंवा झेंडा असा त्या ठिकाणी दाखवलेला असतो. ह्याच्यावरून काय होतं की तो व्यक्ती एक तर त्या राज्याचा मुख्य प्रधान किंवा व्यक्ती आहे, मुख्य सेनापती आहे आणि तो व्यक्तीला काही बिरुदावली देखील त्यांनी त्या ठिकाणी धारण केलेले दिसतात किंवा त्याच्या डोक्यावरती छत्रचामर देखील त्या ठिकाणी दाखवलेले असतं. त्याला आपल्याकडे दंडनायक निदर्शक विर्ग असे म्हणतो. दंडनायक निदर्शक विर्गाच्या नंतर ना पुढे आपल्याकडे एक महत्वाचा प्रकार आहे. तर आपण आतापर्यंत जे सगळे प्रकार बघितले तर ते सगळे लढाईतून झालेले दिसतात. म्हणजे पायदळ, घोडदळ, हातदळ म्हणजे विविध लढाई झाल्या आणि त्या लढाईमध्ये हे वीर मरण पावले आणि त्यांचं त्या ठिकाणी विर्ग बनवले गेलं. आता आपण असं म्हणतो की पुण्यकर्मातून प्राप्त झालेला मृत्यू हा विर्ग निर्मितीचा मुख्य संकल्पना. म्हणजे काय की तुम्ही समजा लढाईत मरण पावला, तुम्ही युद्धात लढाई केली आणि त्यात तुमचा मृत्यू झाला, तुम्हाला काय होणार आहे, स्वर्गप्राप्ती होणार आहे. म्हणजे ह्याच भावनेतून विर्ग बनतात का, तर नाही, असं काही नाहीये. म्हणजे केवळ लढाईत मरण पावला तर त्याचं विर्ग बनणार का, तर असं काही नाहीये. तर आपल्याकडे काही धार्मिक पुण्यकर्मातून देखील विर्ग तयार केले जात होते आणि आपल्याकडे विर्ग निर्मितीची अशी खूप सारी कारणं असतात. समजा एखादा राजा आहे आणि त्या राजाला युद्धामध्ये विजय पाहिजे असेल तर त्या आपल्या राज्याचा युद्धामध्ये विजय व्हावा, आपल्या राज्यावरती आलेले जे काही परकीय संकट असेल ते संकट दूर व्हावं किंवा आक्रमण परत फिरावं, त्याच्यानंतर किंवा राज्यावरती एखादी रोगराई आलेली आहे
तर ती रोगराई दूर व्हावी, नाही का, राज्याला युद्धामध्ये विजय प्राप्त व्हावा. अशा वेळेस काही लोक काय करायचे, पण करायचं, नवस करायच्या, शपथा घ्यायच्या, की समजा जर माझ्या राज्याला पूर्तप्राप्ती झाली, माझ्या राज्याचा युद्धामध्ये विजय झाला, तर माझे मी शिरकमल देवाला किंवा राज्याला अर्पण करेन. मग अशा वेळेस जर त्या राज्याचा खरंच त्या युद्धामध्ये विजय झाला, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला स्वतःचा पण हे पूर्ण करायला लागायचं. मग अशा वेळेस त्याचं शिर कापायचं आणि ते कापून एका तबकामध्ये ठेवून ते देवाला अर्पण करायचं. मग अशा वेळेस त्या व्यक्तीची पहिल्यांदा हत्तीवरनं किंवा घोड्यावरनं त्याची मिरवणूक काढायची, वाजत गाजत त्या व्यक्तीला त्या राजापर्यंत घेऊन जायचा. नंतर त्याचं शिर कापायचं, शिर कापून ते एका तबकामध्ये ठेवून ती शिर राज्याला किंवा देवाला अर्पण करायचं. मग अशा वेळेस जे वीर मरण पावतात त्यांचं देखील याने वीरगळ बनवून जायचं. मग तात्काळ वीर मरण पावला असा तर त्याला नेण्यासाठी स्वर्गातून अप्सरा येतात. अप्सरा आल्याच्या नंतर त्याला स्वर्गप्राप्ती होते आणि स्वर्गाचा प्रसंग देखील त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो. त्याला आपल्याकडे बलिदान निदर्श वीरगळ असे म्हणतो. तर बलिदान निदर्श वीरगळामध्ये तुम्ही इथं समोर दिसते तुम्हाला, तर याच्यामध्ये ती व्यक्ती त्या वीराचं शिर कापतायत आणि दुसरा व्यक्ती कापलेला शिर तबकामध्ये ठेवून तो राज्याला किंवा देवाला अर्पण करतो. हे आपल्याकडे बलिदान निदर्श वीरगळ असे आपण म्हणतो. इथे समोर वीरगळ दिसते. इथे काय होतात की तो व्यक्ती आहे ना, एक त्या वीराचं शिर त्यांनी स्वतःच हाताने कापून घेतलेले आहे काय, आणि तो व्यक्ती जो दुसरा आहे मागचा तो काय करतो, त्याने त्याचं शिर तलवारीने असं उडवलेलं दिसते आणि त्याचं जे शिर आहे ते त्या व्यक्तीनं स्वतःच्या हातातच गेलेले आहे. तर त्याला आपल्याला बलिदान निदर्श वीरगळ असे म्हणतात. कधी कधी काय होतं की बलिदान आणि आत्मबलिदान ह्याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे काय की आता बलिदान जर बघितलं आपण मागच्या भागामध्ये, तर तो आपल्याकडे सर्व समक्ष लोकांसमोर केलेलं दिसतं. तसं आत्मबलिदान हे ना, ह्याच्यामध्ये फरक असतो. तर हे बलिदान सर्वसमक्ष केलं तर आत्मबलिदान हे जंगलामध्ये किंवा एखाद्या मंदिरासमोर किंवा देवतेसमोर एकट्यानेच करायचं असतं. म्हणजे समजा एखाद्या राजकीय किंवा सामाजिक भावनेतून आपण एखादं पुण्यकर्म केलं आणि आपण नवस केला असतो किंवा माझा नवस मीच केला वैयक्तिक, आणि तो व्यक्तीचा नवस पूर्ण झाल्यानंतर साहजिकच केलेला नवस स्वतःच फेडायचा असतो. मग अशा वेळेस तो काय करायला जायचं की तो व्यक्ती स्वतःचं शिर आहे ना, तो स्वतःच हाताने कापायचं आणि ठेवायचं. मग अशा व्यक्तीची समजा जर घटना काही दिवसानंतर किंवा काही काळानंतर आपल्याला समजते की ह्या व्यक्तीने स्वतःचं शिर स्वतः कापून घेतलेलं आहे, कारण की त्याच्या हातामध्येच तलवार आणि स्वतःच्या डाव्या हातामध्ये त्याचं शिर असतं आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असतो आणि मग अशा व्यक्तीचं देखील वीरगळ बनवलं जातं. त्याला आपल्याकडे आत्मबलिदान निदर्शक वीरगळ असे म्हणले जाते. आता हे आत्मबलिदान निदर्शक वीरगळ जे आहे ना, ते कधी कधी एखाद्या खांबासमोर बी केलं जातं. म्हणजे एखादा पैस खांब कसा असतो आपला नाही का, तसा त्या ठिकाणी त्रिशूळ खांब असतो, शिव खांब असतो. तर त्या खांबाच्या समोर जायचं, स्वतः पण करायचा आणि स्वतःच त्याचं काय करायचं, स्वतःच्या हाताने शिर कापून घ्यायचं. हे आपल्याला आत्मबलिदान निदर्शक वीरगळ असे म्हणतो. पुढे जो प्रकार आहे तो किल्ले निदर्शक वीरगळ. तर किल्ले निदर्शक वीरगळामध्ये ही वीरगळ ओळखण्याची सगळ्यात महत्वाची खूण काय असते, तर लढाईच्या प्रसंगामध्ये ना एक किल्ल्याची तटबंदी किंवा बुरुजाची तटबंदी दाखवलेली असते आणि मुख्य वीर त्या बुरुजाच्या बाहेरच्या बाजूला असतो आणि शत्रू सैन्य हे आतमध्ये असतं. म्हणजे त्या किल्ल्यावरती काय केलं, हल्ला करायचा असतो. म्हणजे मुख्य वीर काय करतो, किल्ल्यावरती हल्ला करतो आणि हल्ला केल्याच्या नंतर त्या हल्ल्यामध्ये शत्रू सैन्याकडून त्या वीराचा मृत्यू होतो आणि अशा प्रकारच्या वीरगळाला आपल्या किल्ल्यावरील हल्ला निदर्शक वीरगळ असे आपण म्हणूया. त्याच्यानंतर ना पुढे किल्ल्याचं संरक्षण, कधी कधी व्यक्ती वीर आहे तो किल्ल्याच्या आतमध्ये असतो, म्हणजे तटबंदीच्या आतमध्ये वीर असतो आणि शत्रू सैन्य त्या तटबंदीच्या बाहेर असतं. तर अशा वेळेस त्या लढाईमध्ये जर वीर मरण पावला तर त्याला किल्ल्याचं संरक्षण केलेली वीरगळ म्हणायचं. म्हणजे किल्ल्याचं संरक्षण करत असताना त्या वीराचा मृत्यू झाला तर त्याला आपल्याला किल्ला संरक्षण वीरगळ असं म्हणतात. किंवा कधी कधी काय होतं की किल्ल्यावरचा विजय निदर्शक वीरगळ, म्हणजे काय होतं की प्रचंड मोठं धामधूमचं युद्ध असतं, म्हणजे चतुरंग सेना त्या ठिकाणी वापरलेली असते आणि त्याच्यामध्ये किल्ल्यावरती विजय होतो आणि त्या लढाईमध्ये मृत्यू होतो. जसं की उदाहरणार्थ आपला सिंहगड किल्ला घेऊया आपण. त्या सिंहगड किल्ल्यावरती तानाजी मालुसरे यांनी शर्तीचा पराक्रम केला आणि त्या लढाईमध्ये मात्र किल्ला त्यांनी जिंकलाच मग तानाजी मालुसरे, परंतु त्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे मरण पावले. आणि अशा प्रकारच्या घटनेची नोंद त्या काळामध्ये केली जाते की समजा एखादा व्यक्ती किल्ला लढवत असताना किल्ला त्याने जिंकला आणि त्या लढाईमध्ये जर त्या वीराचा मृत्यू झाला तर साहजिकच अशा प्रकारच्या वीरगळाला किल्ल्यावरील विजय निदर्शक वीरगळ असे आपण त्या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर कधी कधी तटबंदी असते, त्या तटबंदीवर चढताना देखील वीर मरण पावतात. तर अशा प्रकारच्या वीरगळाला तटबंदीवरती चढाई निदर्शक वीरगळ असे आपण म्हणूया. पुढे एक प्रकार आहे स्त्री निदर्शक वीरगळ. म्हणजे काय, प्राचीन काळामध्ये जसं पुरुषाचं कर्तृत्व आपल्याकडे श्रेष्ठ मानलं जातं ना, तसं त्या ठिकाणी त्या काळामध्ये स्त्रियांचं देखील त्यांनी कौतुक व्हायचं. म्हणजे काही स्त्रियांच्या सामाजिक किंवा राजकीय किंवा धार्मिक कर्तबगारीचं त्यांनी कौतुक व्हायचं आणि त्यातून त्यांच्या स्मारकशाळा देखील तयार केलेल्या असायच्या. म्हणजे स्त्रीचा मानत्याग आणि तिचे असीम कर्तव्य आणि तिची विलक्षण ममता ह्या कारणामुळे ना त्या स्त्रीची कहाणी जी असायची त्या काळामध्ये ती आचरणावर ठरत असायची. अशा स्त्रीची आठवण राहावी म्हणून त्या काळामध्ये जे काही वीरगळ बनवले त्याला आपल्याकडे स्त्री निदर्शक वीरगळ असे आपण म्हणतो. म्हणजेच काय होतं की त्या स्त्रीचं
त्या ठिकाणी स्त्री लढते, हातकाईच्या लढाईमध्ये असेल आणि त्या लढाईमध्ये त्या स्त्रीचा मृत्यू होतो आणि अशा स्त्रीला आपल्याकडे तिचं जे काही स्मारक बनतं तिला आपण स्त्रीनंदनशील विरगळ असे आपण म्हणूया. त्याच्यानंतर पुढे कधी काय होतं की दोन पुरुषांमध्ये कधी कधी द्वंद्व युद्ध व्हायचं. म्हणजे तुमचं दोन पुरुषांमध्ये पुढच्या काही राहायचे लोक काय करायचे की त्या ठिकाणी लढाई करायची आणि द्वंद्व युद्ध करायचे, म्हणजे मुष्टियुद्ध किंवा कुस्ती आपण म्हणूया. तर अशा प्रकारच्या लढाईमध्ये जो एक व्यक्ती दोन्हीपैकी जो मरण पावेल त्याचं स्मारक बनवलं जायचं. त्याला आपल्याकडे द्वंद्व युद्ध विरग असे आपण म्हणतो. द्वंद्व युद्ध विरगामध्ये बहुतांशी ठिकाणी शस्त्राचा वापर केला जात नाही, फक्त हाताचाच वापर केला जातो, जेणेकरून त्या लढाईमध्ये त्याला आपल्याला मुष्टियुद्ध देखील आपण असं म्हणतो. ह्याला आपण द्वंद्व युद्ध विरग म्हणूया. कधी कधी दोन स्त्रियांचं देखील द्वंद्व युद्ध दाखवलेलं असतं, म्हणजे ही देखील एक संकल्पना आपल्या त्या काळामध्ये होती. अशा प्रकारचे एकमेव विरगळ आपल्याला माळशिरस तालुक्यातील मला एखाद्या मंदिरामध्ये भेटलेलं होतं. शंकराचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये ही विरगळ आपल्याला त्या ठिकाणी भेटलेलं आहे. त्याला आपल्याकडे भाषी मंडई म्हणून एरिया आहे, त्या ठिकाणी ही विरगळ आपल्याला मिळालेलं आहे. त्याच्यानंतर महत्वाचा प्रकार जो आहे तो मातृस्मृती. म्हणजे काय की आपल्याकडे वेगवेगळ्या प्राचीन धर्मग्रंथांमधून स्त्रियांच्या श्रेष्ठ स्थानाबद्दल बाबत आहे ना आपल्याकडे माहिती बरीचशी मिळते. म्हणजे स्त्रीचं व्यक्तिमत्व हे विविध व्यक्तिमत्वातून साकारणार असतं. म्हणजे काय, स्त्रीच्या अनेक रूप आहे स्त्रीची. त्या स्त्रीच्या अनेक रूपापैकी स्त्रीचं मातृत्व हे रूप आहे ना आपल्याकडे महत्वाचं मानलं जातं. म्हणजे स्त्री ही तिच्या जीवनामध्ये क्षणकाळाची पत्नी असते, परंतु बघा चिरकालाची माता असते. म्हणजे काय असतं की एखादी स्त्रीचा पती मरण पावला तर साहजिक स्त्री काय करते, आपल्या पतीबरोबर काय करते, सहगमन करते, म्हणजे कसं जाते. ती आपल्याकडे धार्मिक परंपरा किंवा रूढी होती आणि ते एक प्रकारचं कर्तव्य देखील मानलं जायचं. समजा एखाद्या स्त्रीने किंवा एखाद्या स्त्रीच्या पुत्रावरती अचानक हल्ला झालाय, आपण आता अनेक ठिकाणी युट्यूबला व्हिडिओ बघतो नाही का, एखाद्या पक्षावरती किंवा एखाद्या प्राण्यावरती, त्या प्राण्याच्या मुलावरती हल्ला केला, ती साहजिक ती आई बघा त्या मुलाच्या संरक्षणासाठी धडपडते, पण ती कुठल्याही असेल, प्राणी पक्षी असेल. तसं या ठिकाणी त्या काळामध्ये एखाद्या स्त्रीने आपल्या मुलावरती हल्ला झालेला आहे आणि त्या स्त्रीने आपल्या पुत्राचं रक्षण करण्यासाठी स्वतःचा जीव दिलेला असेल, तर अशा विरगाला आपल्याकडे मातृदर्शक विरग म्हणतात. आणि साहजिकच हे धर्मकृत्य जे असतं ते विचारात घेण्यासारखं असतं. आणि अशा प्रकारच्या विरगाची निर्मिती आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 2-3 ठिकाणी झालेली दिसते. ह्याच्यामध्ये तो व्यक्ती जी स्त्री आहे त्या स्त्रीचा किंवा त्या मुलाचा त्या लढाईमध्ये, छोट्याशा लढाईमध्ये मृत्यू झालेला आहे. आणि त्या लढाईमध्ये आई त्या मुलाला वाचवायचा प्रयत्न करते, मात्र या लढाईमध्ये आई आणि मुलगा या दोघांचा देखील त्या ठिकाणी मृत्यू झालेला दिसतो. तर त्याला आपल्याकडे मातृदर्शी विरग असे म्हणतात. मातृदर्शी विरगाच्या नंतर पुढचा एक प्रकार आहे कौटुंबिक दर्शी विरग. म्हणजे काय, कधी कधी काय होतं की एकाच कुटुंबातले किंवा एकाच गावातले समजा किंवा एकाच लढाईमध्ये समजा अनेक वीर मरतात नाही का, विविध भागातले, तर अशा लोकांचं सामूहिक विरग तयार केलं जातं. तर त्याला आपल्याला कौटुंबिक दर्शी विरग म्हणतात. ह्याच्यामध्ये काय असतं की खालचे जे लढाईचे प्रसंग असतात ना ते मात्र वेगळे असतात, कारण की वीर वेगवेगळ्या लढाईत मरण पावले असतात. मात्र या ठिकाणी वरचा जो अप्सराचा प्रसंग आणि स्वर्गाचा प्रसंग असतो तो मात्र काय केलेला असतो, एकसारखा सामुदायिक कोरलेला असतो. म्हणजे त्या ठिकाणी 2 कप्पे, 4 कप्पे, 5 कप्पे, 6 कप्पे नाही का, असे त्या ठिकाणी 8 कप्पे असे केलेले असतात. पुढचा जो वेगळा प्रकार आहे त्याला साधू वर्ग म्हणतात. समजा एखादा साधू आहे, जो आयुष्यभर एखाद्या गावात राहिलेला आहे, मग आणि त्याने त्या गावाची सेवा केली असेल किंवा त्या गावातील लोकांनी त्याची सेवा केली असेल आणि साहजिकच त्या साधूच्या समाधी स्थळानंतर त्या गावातील लोकांना त्या साधूबद्दल प्रेम किंवा आपुलकी निर्माण होणं साहजिकच आहे. मग अशा वेळेस त्या साधूची आठवण राहावी किंवा त्या साधूने जो काही त्याग केला असेल किंवा त्या साधूने काही गावाला दिलेली प्रेरणा असेल, त्या प्रेरणेचं स्मारक राहावं म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या विरग तयार केलेल्या असतात. ह्याच्यामध्ये त्या साधू हा त्याच्या कप्प्यामध्ये नमस्कार मुद्रेमध्ये दाखवलेला असतो आणि असा पद्मासनात बसलेला दाखवलेला असतो आणि त्याचं स्मारक तयार केलं असतं. वरच्या कप्प्यात मात्र नेहमीप्रमाणे अप्सरा आणि वरच्या बाजूला कीर्तिमुख किंवा काही कलश किंवा त्या साधूचं जे काही आराध्य दैवत असेल किंवा साधू ज्या पंथाचा असेल त्या पंथाचा आराध्य दैवत त्या ठिकाणी कोरलेलं तुम्हाला दिसतं. पुढचा जो प्रकार आहे तर त्याला आपल्याकडे व्याघ्रगड असे म्हणतात. कधी कधी काय होतं की पूर्वीच्या काळापासून ना जंगलाचं प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं आपण किंवा पश्चिम घाटमाथ्यावर जावा तुम्हाला त्या ठिकाणी काय दिसेल, सह्याद्रीचा उत्तम रांगा दिसेल. ह्या रांगामध्ये ना तुम्हाला भरपूर असे जंगलाचा प्रकार दिसतात, भरपूर असे जंगल आहे. त्या जंगलामध्ये हिंस्र शाबद असतात, उदाहरणार्थ वाघ असतो, सिंह असतो, चित्ता असतो, बिबट्या असतो किंवा अस्वल असतात नाही का. आणि ही हिंस्र शाबद काय करतात, कधी कधी अन्नधान्याच्या शोधामध्ये. आता आजकाल आपण बघतो बघा की म्हणजे पूर्वी ही सगळी जंगलामध्ये होते, परंतु आजकाल ते काही लोक काय करतात अन्नधान्याच्या शोधामध्ये किंवा ह्याच्यामध्ये एखाद्या वस्तीपाशी येतात. जुन्नर भागात तुम्ही बघितलं अनेक बिबटे भागात तुम्हाला दिसतील, वस्तीपाशी येतात, कुत्रं मांजर काय मिळेल ते खातात किंवा काय मानवावरती देखील हल्ला करतात.
आणि अशा हल्ल्यामध्ये काही माणसं मरतात. तर पूर्वीच्या काळी देखील अशाच प्रकारचे हिंसुषा पद्धत एखादी गायी किंवा एखाद्या व्यक्तीवरती किंवा एखाद्या पशुधनाचं संरक्षण करण्यासाठी एखादा व्यक्ती असेल, त्या व्यक्तीवरती हल्ला करतात आणि अशा हल्ल्यामध्ये तो व्यक्ती मरण पावतो. मग अशा व्यक्तीचं त्या ठिकाणी स्मारक बनवलं जातं. त्याला आपल्याकडे व्याघ्र असे म्हणतात. ह्याच्यामध्ये तो व्यक्ती मरण पावलेला असतो. वाघ कधी मरत नाही. समजा कधी-कधी अजून तरी वाघ मेल्याचं उदाहरण आपल्या ठिकाणी मिळालेलं नाहीये किंवा वाघ मारल्याचं शिकार प्रसंगामध्ये वर्णन मिळतात. परंतु विरगळामध्ये मात्र व्यक्ती मरण पावलेला असतो. त्याला आपल्याकडे व्याघ्रगळ असे म्हणतात. कधी-कधी या ठिकाणी सिंहाची लढाई दाखवली असते. मग तो व्यक्ती सिंहाच्या लढाईमध्ये मरण पावला असं सिद्ध होतं. त्याला आपल्याकडे सिंहगड असं म्हणूया आपण. त्याच्यानंतर पुढे शिकार निदर्शन शिल्प म्हणजे जसं मी मागच्या तुम्हाला सांगितलं की कधी-कधी वाघाची शिकार देखील त्यांनी केलेली असते. तसं शिकार निदर्शन शिल्पामध्ये बघितलं आपण तर आपल्या भारताला काय आहे की राजशाही इतिहास आहे आणि मनोरंजन आणि धाडसीपणा ह्या धाडसीपणाच्या धाडसीपणासाठी पूर्वीच्या काळात आहे ना हे राजे लोक काय करायचे शिकार करायचे. आता शिकार हा मनोरंजनाचा खेळ असल्यामुळे त्या काळामध्ये आपल्याकडे शिकाराचे अनेक प्रसंग आपल्या विविध धर्मग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये त्याचे शिकार करताना काय केलं जायचं की एक असा मार्ग तयार केला जायचा आणि त्या मार्ग करून त्याच्यामध्ये रानटी डुक्कर जे असेल ती जास्त लोकप्रिय असल्यामुळे त्या रानटी डुक्कर शिकार करण्यासाठी एक असं पुढे जाळी किंवा असा दबा धरून काही लोक थांबवली जायची किंवा काही कुत्री असायची. जी कुत्री काय करायची की त्या मार्गावरती दबा धरून बसायचं किंवा काही माणसं असायची आणि त्या प्राण्याला मागून हाकलून घेऊन जायचं. आता तो प्राणी समजा पुढे पळायला लागला तर ते पुढे पळत असताना समजा एखादा कुत्रा आलं किंवा एखादा व्यक्ती समोर आला त्याला मारण्यासाठी तर त्या रानटी डुकराच्या धडकेमध्ये जर एखाद्या व्यक्तीचं मरण पावला काय मरण पावला तर त्या साहजिकच त्या मरण पावलेल्या त्या व्यक्तीचं स्मारक त्या गावामध्ये बनवलं जायचं. मग हे स्मारक ओळखण्यासाठी महत्वाची खूण काय असेल तर तो शिकाराचा प्रसंग त्या ठिकाणी कोरलेला असतो की त्या व्यक्तीच्या धडकेमध्ये तो व्यक्ती त्या डुकराच्या धडकेमध्ये तो व्यक्ती मरण पावलेला आहे आणि त्याचं त्यांनी विरगळ बनवलं आहे. त्याला आपल्याकडे शिकार नशी विरगळ असे म्हणतात किंवा कधी कधी त्या रानटी डुकराची शिकारीचा प्रसंग करत असताना धनुष्यबाण किंवा तीरकामटा ह्याने देखील त्या शिकार त्या ठिकाणी केलेल्या तुम्हाला दिसतील. आता पुढचा एक प्रकार आहे आदिवासी विरगळ ते आपण वाघदेव म्हणूया. आता आपण बघितलं ना प्राचीन काळापासून आपल्याकडे आदिवासी समाज हा काय निसर्गाची आराधना करणारा समाज आहे. आता आणि एक प्रामाणिक समाज पण आहे बघा तो आणि याचा संबंध नेहमी कुणाशी येतो तर जंगलाशी येतो. आता आदिवासी समाज हा कुठं राहतो की शेजारची काही वाड्या असतील वस्त्या असतील किंवा काही पाडे असतात नाही का त्या आदिवासी पाड्या पण त्याला म्हणतो त्या पाड्यापाशी राहत असतात. तर त्या ठिकाणी आदिवासी पाड्यासमोर तुम्हाला अशा प्रकारच्या काही खानाखुणा दिसल्या तर ह्याला आपल्याला काय म्हणतात वाघदेव असं म्हणतात. म्हणजे काय हा वाघदेव काय असतो तर तो त्यांचा आराध्य देवत असतो. हा वाघदेव काय करतो तर जंगलातले जे काही हिंस्र प्राणी असतील वाघ असेल किंवा एखादा विंचू असेल किंवा साप असेल काटा असेल तर ते साप त्या व्यक्तीला मारू नये किंवा त्या बिबट्याने त्या आदिवासी लोकांमध्ये हल्ला करू नये आणि हा हल्ला करू नये आणि हा आदिवासी जो वाघदेव आहे तो काय करतो अशा हल्ल्यापासून त्या समाजाचं किंवा त्या आदिवासी लोकांचं संरक्षण करतो ही त्या काळातल्या त्या लोकांची भावना असते. आणि त्या ठिकाणी ते काय करतात मग हे जे स्मारक शिळा आहेत ना त्या दगडावरती कोरायच्या ऐवजी लाकडावरती कोरतात. त्याचं कारण काय तर त्या ठिकाणी जंगलामध्ये लाकूड हे मुबलक प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतं आणि त्याच्यामुळे ते लोक काय करतात की लाकडावरती हे विरगळ आदिवासी विरगळ कोरायचा प्रयत्न करतात. तर आणि ते विरगळ जे आहेत ते असे कुठे ज्या ज्या ठिकाणी पाडे असतील त्या पाड्याच्या ठिकाणी ते लावतात. आता ह्या समाजामध्ये ना अजून एक धारणा काय असते की अशा प्रकारचे विरगळ उभे करायचे आणि त्याला रंग लावायचा. परंतु जर जसं हे लाकूड कुजेल तस तसं त्या वीराच्या आत्म्याला मुक्ती मिळते. तर अशा प्रकारच्या विरगळातून तो व्यक्तीचा आत्मा मुक्त झाला का नाही हे त्या ठिकाणी समजतं. तर अशा प्रकारच्या प्रथा देखील असतात. हे आदिवासी लोकांची जवळपास 52 प्रकारचे आदिवासी समाज आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर 52 प्रकारच्या आदिवासी समाजाचा उल्लेख त्या ठिकाणी सापडतो. पुढचा एक प्रकार आहे ना त्याला हे जे म्हणतात हा वाघदिवस आहे ह्याच्यामध्ये कधी कधी खाली बघा तुम्हाला दाखवले कधी कधी ते वीर असा घोड्यावर दाखवलेला असतो वरती वाघदेव म्हणून आणि सूर्यचंद्र कोरले असतात. काय काय ठिकाणी विंचूकाटा मोर किंवा खालच्या वेळेला साप असे देखील त्या ठिकाणी कोरले असतात. आता आदिवासी चिरा हा एक थोडासा एक वेगळा कन्सेप्ट आहे. आता आपण जर बघितलं ना तर आपल्याकडे मृत्यू पश्चात ना आपल्याकडे वेगवेगळे समाज आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक समाजाचे लोक राहतात आणि मृत्यू पश्चात ह्या प्रत्येक समाजाचा एक अंत्यविधी करण्याचा एक प्रकार असतो. म्हणजे जो काय त्या व्यक्तीचं मृत शरीर असेल तर त्या शरीराची काही त्याची विल्हेवाट लावायची. ही विल्हेवाट लावायची आपल्याकडे विविध प्रथा आहेत. म्हणजे समजा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण काय करतो की त्या व्यक्तीला अग्नी देतो. म्हणजे त्या वीराला एखाद्या स्मशानभूमीपाशी नेलं जातं आणि मग त्याला त्याच्यावरती लाकडं रचून त्याच्यावरती अग्नी दिला जातो.
ही एक आपल्याला कॉमन पद्धत आहे. परंतु तुम्ही उत्तर भारतावरती जर गेला कधी कधी तर तिकडे बघा गंगा नदीच्या तीरावरती ना त्या व्यक्तीचा जो काही मृतदेह आहे तो नदीमध्ये असा सोडून देतात किंवा एखाद्या त्या ठिकाणी त्या नदी किनारी जाऊन काही ठिकाणी जातात पण काही ठिकाणी नदीमध्ये तो विल्हेवाट कारण का त्या नदीतले जे काही प्राणी असतील त्याला ते खाण्यास द्यावा किंवा काही काही रानटी जमाती असतात ना त्या रानटी जमाती काय करतात त्या स्वतःच जे काही व्यक्तीचं जे काही मृत्यू झालेले जे काही शरीर असेल किंवा त्याचे काही आत्मा हे आपण काय म्हणतो त्याला की मृत्यू झालेले मृत शरीर असेल ते शरीर भक्षण करणारा देखील काही काही समाज या ठिकाणी आपल्याला बघायला म्हणतात त्याला आपल्याकडे रानटी जमाती म्हणतात त्या ठिकाणी किंवा काही काही ठिकाणी काय करतात माहिती ना काही समाजामध्ये बघा असे पारशी समाज असेल तर त्या पारशी समाजामध्ये ना त्या व्यक्तीचं जे शव असेल ते लटकवतात बघा नाही का आणि मग ते पक्ष्यांसाठी काय केलं जातं खाण्यासाठी सोडलं जातं ते शरीर किंवा काही काही ठिकाणी पिरामिडमध्ये बघा अशा काही पेट्या असतात त्या पेट्यामध्ये किंवा करून त्यांनी ठेवतात किंवा ख्रिश्चन समाजामध्ये पेट्यामध्ये ठेवतात किंवा किंवा काही मुसलमान समाजामध्ये जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये काय केलं जातं त्या ठिकाणी कबरीमध्ये किंवा असा खड्डा खाणून त्याला ते पुरलं जातं तर अशाच प्रकारचा आदिवासी चिरा नावाचा एक प्रकार आहे तर हा काय केला जातो की या ठिकाणी एक अशी दगडी शिळा उभी केली जाते आणि या दगडी शिळेमध्ये काय केलं जातं की आपल्या कुटुंबातील सगळ्यांचं एकत्र स्मारक बनवायचं म्हणजे आजोबा आजी आई वडील मुलगा मुलगी आपली पुढची मुलं असतील त्या मुलांचं एकत्रित स्मारक तयार करायचं आणि एकत्रित स्मारक केल्यानंतर जस त्या घरातले एखादे किंवा त्या कुटुंबातले व्यक्ती मरण पावतील ना तर त्या व्यक्तीला मरण पावलेल्या त्या ठिकाणी त्या कप्प्याला काय केलं जातं रंग मारायचा आता समोर तुम्हाला दोन हे दिसतात बघा इथे जी लाल स्मारक दिसते ना तर ते लाल स्मारक काय आहे तर त्या घरातली ती व्यक्ती मरण पावली पण तिथे काळा दिसते बघा ज्याच्यावर कलर मारला नाहीये तर तो व्यक्ती काय आहे अजून जिवंत आहे तर याला आपल्याकडे काय म्हणायचं याचा अर्थ तो व्यक्ती जिवंत आहे मग समजा ज्या वेळेस सगळ्यात शेवटचा व्यक्ती मरण पावले तर त्यावेळेस शेवटचा व्यक्ती मरण पावल्याच्या नंतर माहे पौर्णिमेच्या दिवशी त्या व्यक्तीचा जो काही त्या व्यक्ती पुरला असेल तर त्या व्यक्तीला पुरलेल्या ठिकाणी अशी स्मारक लावतात ती तर त्या व्यक्तीचं शव परत बाहेर काढायचं बघा आणि पुन्हा त्याचं जो मुख असेल ते मुख ओपन करायचं त्याचं काय अस्थिचं जो काही तिची कवटी असेल ती कवटी बाहेर काढायची आणि कवटी बाहेर काढून त्याची विधिवत पूजा करायची आणि त्या ठिकाणी त्या कुटुंबातल्या पुढच्या पिढीची शिळा तयार करायची नवीन मग त्याच्यामध्ये 10-12 जे काही लोक असतील त्यांची शिळा तयार करायची आणि मग त्याच्यावरती नावं लिहून त्या ठिकाणी ती स्मारक शिळा पुन्हा त्या ठिकाणी नव्याने लावली जाते असे काही जे शिरा आहेत ना तुम्हाला ह्या साधारणतः नाशिक भागामध्ये साल्हेर किंवा बागलांची सातमा रांग आहे तर त्या सातमा रांगेमध्ये तुम्हाला अनेक गावामध्ये रस्त्याच्या बाजूला ह्या तुम्हाला आदिवासी पाड्यामध्ये तुम्हाला असे बघायला मिळतात त्याला आपल्याला आदिवासी चिरा असे म्हणतात आजही 2015 पर्यंत ही स्मारक बनवली तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील पुढचे किती व्यापार निर्देशित वर्ग म्हणजे काय पूर्वीच्या काळी काय केलं जायचं की ठराविक ठिकाणी काय आपल्याने असे व्यापारी मार्ग असायचे जसं की नाणेघाट आहे तर त्या नाणेघाटामधून समुद्र मार्गे आणलेला व्यापार जो माल असेल तो बैलगाडीतून काय केला जायचा देश सणावरती आणला जायचा मग अशा वेळेस तो मालावरती कधी कधी काही लोक हल्ले करतात आणि तो व्यापारी माल चोरून नेण्याचा प्रयत्न करतात मग अशा वेळेस त्या लढाईमध्ये किंवा त्या हल्ल्यामध्ये काही बैल देखील मरतात किंवा काही व्यक्ती देखील मरण पावतात नाही का तर अशा व्यक्तीची आठवण राहावी म्हणून त्या काळामध्ये जी काही लढाई जी काही वीर्य बनवली जायची त्याला आपल्याकडे व्यापार निर्देशित वीर्य असे म्हणतात आता पुढे काही हे थोडेसे मठ गावातील शिलालेख आहेत की ज्याच्यामधून आपल्याला समजतं की ते वीर्य कोणत्या राजवटीतला आहे आता हा जो विरगळा आहे तो साधारणतः 1317चा विरगळा आहे ह्याच्यामध्ये जो भाम सावंत राजा होता त्या भाम सावंत राजाच्या एकूण 7 पत्नी होत्या ह्या 7 पत्नी त्या ठिकाणी सती गेलेल्या आहेत आणि त्याची एक पत्नी ही गरोदर असल्यामुळे तिला सती जाता येत नव्हतं तर त्याच्या स्मरणार्थ त्याचा मुलगा म्हणजे 3 पत्नी सती गेली नाही बाकीच्या 6 पत्नी त्याच्या सती गेल्या आणि त्याच्यानंतर मग त्याला मुलगा झाला आणि तो मुलगा पुढे 24 वर्ष झाल्याच्या नंतर त्याने त्याची आई मात्र नंतर सती गेली नंतरच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर त्या आईची आठवण राहावी किंवा त्याच्या वडिलांची आठवण राहावी म्हणून त्याने ही विरगळ या ठिकाणी बनवली त्याच्यावरती शिलालेख देखील लावलेला आहे आणि शिलालेख बनवण्यासाठी त्यांनी काहीतरी 1000 रुपये खर्च केलेला आहे त्याचं देखील त्यांनी उल्लेख आहे त्याला बडखंबा असे देखील म्हणतात पुढे तो प्रकार दाखवतो हा एक बावडा संग्रहाचा शिलालेख आहे त्याच्यामध्ये चोल राजाने महालक्ष्मी मंदिरावरती हल्ला केला होता आणि त्याचा वेगळा आहे त्याच्यामध्ये मुत्तया नावाचा एक व्यक्ती होता त्याने त्या कृतीला विरोध केला आणि त्या लढाईमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्याचंही वेगळं दिसते याच्यामुळे काय होतं की वीर कोण आहे लढणारा व्यक्ती कोण आहे राजा कोण आहे राजवट कोणाची हे या शिलालेखातून आपल्याला कळतं आणि त्याच्यामुळे ही वेगळं कोणत्या काळात आपल्याला कळतं इथे आर्य नावाचं वेगळं आहे तिथे देखील हाय रेषाच्या मंदिराच्या समोर तुम्हाला हा एक विरगळ दिसतो त्याच्यामध्ये गंडरादित्य आणि बिज्जल बोम्मन नाईक जो होता गंडरादित्य भुभुज बिज्जल आणि बोम्मन नाईक ह्याच्या लढाईचा विरगळ आहे
ही शिलालेखावर आपल्याला समजलं. सांकेतिक लढाई विरगळा सतीशिळा आहे, साधारणतः इसवी सनाच्या 5व्या शतकातली सतीशिळा आहे बरं का. आणि ह्याच्यावरती राणीने त्या ठिकाणी सती गेलेली आहे आणि तसा एक ब्राह्मी लिपीचा शिलालेख कोरलेला आहे. हा ब्राह्मी लिपीतला आद्य शिलालेख समजला जातो सतीशिळा कोरलेला बरं का. आता पुढे थोडंसं ह्या सतीशिळाचा जो कालावधी आहे तो सांगता 13व्या-14व्या शतकापर्यंत ही विरगळ आपल्याला बनवलेली दिसतात. त्यानंतर पुढच्या काळामध्ये ब्राह्मणी सत्तेमध्ये सत्ता अस्थिर असल्यामुळे अनेक ठिकाणी विरगळाचं स्वरूप बदली झालं आणि त्या ठिकाणी आपल्याकडे जागोजागी स्मृतिशिळा बनलेल्या दिसतात. म्हणजे काय भारतामध्ये स्मारक किंवा स्मृतिशिळा उभारण्याची पद्धत ही अगदी प्राचीन काळापासून चालली आलेली आहे. ती विरगळ स्वरूपात आपल्याला बघायला मिळते. म्हणजे काय असतं की मानवाच्या आत जी काही स्फूर्ती असते किंवा प्रेरणा असते, शक्ती असते, ती दडलेली असते. त्या शक्तीला चालना देण्यासाठी या स्मृतिशिळाची विरगळ निर्मिती झालेली दिसते. म्हणजे काय असतं की आपण बघा ना, आपल्याला एखादा जर सपोज एखादा व्यक्ती म्हणाला हर हर महादेव किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय, की आपल्या अंगामध्ये काय होते ती वीरश्री संचारते. त्याचं कारण का की त्यांची स्मारक आपण एखाद्या स्मारकापाशी गेलो किंवा आपण रायगडावर गेलो तर तात्काळ आपल्या अंगामध्ये ती वीरश्री संचारते. त्याचं कारण का तर ते एक काय म्हणतात की आपल्या त्या गोष्टीशी किंवा त्या स्मारकशी आपल्या भावना जोडलेल्या असतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या शरीरामध्ये ती ऊर्जा तयार होते. तर त्या काळामध्ये अशाच प्रकारची ऊर्जा तयार होण्यासाठी वेगवेगळ्या भागानुसार, प्रांतानुसार, गावानुसार, परंपरेनुसार किंवा रचनेनुसार किंवा समाजानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या पूर्वजांनी काय केले ते स्मारकशिळा तयार केले असतात. त्याला आपल्याला स्मृतिशिळा असं आपण म्हणतो. मग त्या कधी-कधी विरगळ स्वरूपात असतात, सत्यशिळा स्वरूपात असतात, स्तंभ स्वरूपात असतात किंवा देवळे असतात किंवा समाधी असतात, थडगी असतात, छत्र्या असतात, शिवलिंग असतात, कधी-कधी तुळशीवंदन देखील असतात किंवा दगडी चिरे असतात, नाही का? ह्या स्वरूपात आपल्याला ह्या सगळ्या स्मारकशिळा आपल्याला बघायला मिळतात. तर या स्मृतिशिळा जर बघितली आपण तर अशा प्रकारे कधी-कधी त्या विविध रचनेमध्ये तुम्हाला बघायला मिळतात, नाही का? चौकोनी असतात. कारण का की ब्राह्मणी सत्तेमध्ये जर बघितलं आपण तर विरगळ बनवायचं म्हणलं त्याला काही पैसा खर्च लागतो आणि अशा वेळेस त्या पैशासाठी पैशामुळे आपल्याला ते स्मारक बनवता येत नाहीये. मग अशा वेळेस काय केलं तर जे काही साधन मिळेल किल्ल्याच्या परिसरात किंवा गावाच्या परिसरात तर त्या दगडावरती जसं मिळेल त्याप्रमाणे त्यांनी ती स्मारकं आपल्या पूर्वजांची बनवलेली दिसतात. त्याला आपल्याकडे स्मृतिशिळा असं म्हणतात. कधी-कधी तो वीर एका दाखवला असतो. वरच्या भागात कधी शिवलिंग कोरलेलं असतं किंवा वरच्या भागात असा गोलाकार कोरलेला असतो जेणेकरून ते मुघल साम्राज्याचे लोक ते तोडू नये म्हणून किंवा तो समुद्रासारखं दिसावं म्हणून त्या ठिकाणी कधी-कधी ते पेरासारखं असं गोलाकार कोरलेलं असतं. कधी-कधी त्या शिवलिंग कोरले असतात. कधी-कधी त्यावरती त्याशी विविध प्रकारच्या देवळ्या कोरल्या असतात किंवा देवबत्तीची सोय व्हावी म्हणून त्या ठिकाणी देखील अशा प्रकारची रचना केलेली दिसते. त्याला आपल्याकडे स्मृतिशिळा असं आपण म्हणतो. कधी-कधी पती-पत्नी एकत्र दाखवले असतात, नाही का? घोड्यावरती असतात, एका असतात किंवा त्याच्या सहचर्याने देखील त्या ठिकाणी दाखवले असतात. कधी-कधी एकाकी वीर दाखवले असतात स्मृतिशिळेमध्ये. वीर पती-पत्नी त्यांच्या हातामध्ये मात्र शस्त्र दाखवलं असतं बरं का कधी-कधी. असं पण एक स्मारक आहे. आता थोडंसं आपण पुढच्या भागात जाऊया. त्या विरगळामध्ये अनेक प्रकार आहे. तर तो सती प्रथा आहे असं म्हणतो आपण, नाही का? आता सती प्रथा म्हणजे काय? तर सतीची चाल ही ना आपल्या मध्ययुगामध्ये म्हणजे साधारणतः इसवी सनाच्या 5व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत ही अतिशय आगळी प्रथा होती बरं का आपल्याकडे. तर सतीची चाल ही काय होती? मध्ययुगाची वैशिष्ट्य होती. आपल्या भारतामध्ये ना पतीच्या मृत्यूनंतर सती जाण्याची परंपरा होती. म्हणजे पतीवर खरेखुरं प्रेम आणि त्याच्या प्रेमामुळे त्याच्या पश्चात समजा त्या स्त्रीला जगणं काय व्हायचं त्या काळामध्ये मुश्किल व्हायचं आणि कधी-कधी काय व्हायचं की समाजामध्ये ना त्या स्त्रीला दडपण यायचं किंवा समाजाचे त्यांनी अनेक त्या ठिकाणी त्या स्त्रीवरती बंधन असायची आणि त्याच्यामुळे त्या स्त्रीला त्या काळामध्ये सती जायला लागायचं किंवा त्या सती समजा एखादी स्त्री सती गेली तर ते उच्च शिराचं लक्षण मानलं जायचं त्या काळामध्ये आणि घरातले जे काही ज्येष्ठ व्यक्ती असायचं त्याचं देखील त्या स्त्रीवरती दडपण असायचं आणि मग समाजाचं दडपण असल्यामुळं त्या काळात त्या स्त्रीला सती जायला लागायचं आणि मग पती पश्चातची काही असते जी कुचेष्टा व्हायची किंवा अवहेलना व्हायची त्याच्यामुळे ती काय करायची स्त्री काय करायची किंवा ती गावातले जे काही लोक असायचे त्या स्त्रीवरती प्रचंड बंधन टाकायची मग त्या स्त्रीचं कधी कधी मुंडन केलं जायचं किंवा त्या स्त्रीला समाजामध्ये मान मिळायचा नाही मग अशा वेळेस अस्वीकृती असेल समाजाची किंवा उदासीनता असेल त्यामुळे ती स्त्री काय करायची आपल्या मनाविरुद्ध त्या आपल्या पतीबरोबर काय करायची सती जायची तर गेला आपल्याकडे सती प्रथा आपल्या असतात जसं की आपण म्हणतो की धर्मपालन पतीप्रेमाने जे काही स्त्री असेल त्या धर्मपालनामुळे किंवा पतीच्या प्रेमामुळे त्या स्त्रीला सती जायला लागायचं मग त्या सतीची काय करायची मिरवणूक काढली जायची गावातून आणि मग मिरवणूक काढल्याच्या नंतर न ती सती घोड्यावरती बसवली जायची त्या सतीला आणि तिच्यासोबत तिच्या 2 सहचरणी असायच्या त्या सहचरणीच्या डोक्यावरती कधीतरी टोपलं दाखवलेलं असायचं त्या टोपल्यामध्ये ती काय करायची सती जाणारी स्त्री असेल ती काय तिला माहिती असायचं की आता आपण थोड्या वेळात मरणार आहे तिच्याकडची असणारी जी काही संपत्ती असेल किंवा दागदागिने असेल किंवा तिच्या ज्या काही वस्तू असतील तर ती काय करायची दान करायची
आणि मग अशा प्रकारचे जे दान असतं ते दान विविध लोकांना दिलं जायचं आणि ह्या दानालाच आपल्याला सतीचं वाण असं आपण म्हणतो. हे वाण आल्यामुळे काय होतं की ती स्त्री असेल मग त्या स्त्रीला वाण दिल्याच्या नंतर ना मग तिला सौभाग्याचं लेणं म्हणून तिच्या हातावरती एक हातात पारावरती विडा ठेवला जायचा किंवा तिला कुंकू लावायला जायचा. आधी बघा आपण एखादा स्त्रीचा जर पती मरण पावला तर त्या स्त्रीला आपण कुंकू लावतो नाही का. अनेक गावामध्ये आपण बघतो ज्यावेळेस मृत्यूचा विधी असतो त्यावेळेस तर त्या स्त्रीला सगळं सौभाग्याचे लेणे अलंकार चढवलं जायचं त्या चितेवर चढवले जायचे तिची खणखणाट किंवा वाद्याच्या गजरामध्ये तिची मिरवणूक काढली जायची आणि नंतर मग ती स्त्री आपल्या पतीसोबत त्या चितेवरती जायची. मग काय व्हायचं की त्या स्त्री आपल्या पतीला मांडीवरती घेऊन नमस्कार मुद्रेमध्ये त्या अग्नी चितेवरती आरूढ व्हायची आणि मग नंतर तिला अग्नी लावला जायचा. आणि अशा प्रकारचे अनेक प्रसंग आपल्याकडे जे परदेशी प्रवासी आलेले होते त्याच्यामध्ये हलवेल असेल, बर्नियर असेल, मोनिच असेल, आंबे असेल, मिंटो असेल, मॉन्टिझर असेल, ह्या सगळ्या तत्कालीन ब्रिटिश प्रवाशांनी किंवा फॉरेन प्रवाशांनी ह्या सतीच्या पतीचं वर्णन त्यांनी केलेलं आपल्याला अनेक पुस्तकातून बघायला मिळतं. आता ही सती प्रथा इतकी अघोरी होती की ती स्त्री ना त्या पेटवल्याच्या नंतर साहजिकच त्या स्त्रीला खूप त्रास होणार आहे. मग तिचं अंग भाजू नये म्हणून ती स्त्री काय करायची त्या चितेतून बाहेर पडायची आणि मग अशा वेळेस त्या स्त्रीला बाहेर पडू नये म्हणून तिला काठीने आतमध्ये ढकललं जायचं आणि मग काठीने आतमध्ये ढकलल्यानंतर ती स्त्री जोरात ओरडायची आणि ओरडल्याच्या नंतर साहजिकच तिचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून मोठ्या मोठ्याने वाद्य वाजवली जायची आणि अतिशय अघोरी प्रथा होती बरं का आपल्या त्या काळामध्ये. ह्या प्रथेमुळे काय व्हायचं की ह्या स्त्रीचा आवाज बाहेर न जाऊ नये म्हणून वाद्य वाजवल्यामुळे त्या स्त्रीचा त्या चितेमध्ये मृत्यू व्हायचा. नंतरच्या काळामध्ये या स्त्रिया बाहेर पडू नयेत म्हणून त्या ठिकाणी काय केलं जायचं की डायरेक्ट काय करायचा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यामध्ये डायरेक्ट अग्नी पेटवला जायचा आणि त्या वीराला जो मुख्य वीर असेल तो अग्नीमध्ये ऑलरेडी टाकलेला असायचा आणि त्या स्त्रीला वरून ढकलून दिलं जायचं जेणेकरून ती स्त्री त्या खड्ड्यातून बाहेर येऊ नये. तर अशा प्रकारची अघोरी प्रथा आपल्या भारतामध्ये अनेक ठिकाणी होती आणि ही अघोरी प्रथा राजाराम मोहन रॉय आणि लॉर्ड वेलेसीच्या ह्यांच्यामुळे ब्रिटिश अधिकारी जो होता त्यांच्यामुळे ती सर्व प्रथा आपल्याकडे बंद पडली. साधारण ती 1839च्या आसपास ती प्रथा त्यांनी बंद केली. आता बंद केल्याच्या नंतर पुढे जर आपण बघितलं तर सती शिवाजीला आपल्याला अनेक प्रकार बघायला मिळतात. म्हणजे अशा स्त्रिया समजा सती गेल्या तर त्यांच्या स्मरणात ज्या उभ्या केलेल्या स्मारक शिळा असतात आपल्या सती शिळा म्हणतो. त्याचे काही विविध प्रकार असतात. एक चौकोनी शिळा असते तर कधी कधी त्या चौकोनी शिळेमध्ये एकच हात दाखवलेला असतो. म्हणजे काय हात म्हणजे काय तर ती सती गेल्याचं प्रतीक. त्याच्यावरती सूर्यचंद्र म्हणजे काय तर यावत चंद्र दिवाकर विलसत स्थावत सबंधीमध्ये. आणि मग कधी कधी काय केलं जातं की त्या हात असा काटकोना दुमडलेला दाखवलेला असतो. त्याच्या हातामध्ये वाकी बांगड्या, हातामध्ये अंगुठी, त्याच्यानंतर सौभाग्याचे लेणं म्हणून त्या ठिकाणी कुंकुम किंवा एखादा सुपारी पान सुपारी त्या ठिकाणी त्या हातावरती कोरलेली दाखवली असते. अशा प्रकारे दाखवले असते. कधी कधी काय असतं की त्याच्यामध्ये ते पती पत्नी एकत्र दाखवले असतात चौकोनामध्ये आणि खालच्या बाजूला दिसते बघा तुम्हाला एक गोड्यावरती स्त्री दाखवली ती सती आहे. तिच्या दोन्ही बाजूला त्या सरचरणी येतात की ज्या सतीच्या वाणाच्या वस्तू त्या स्त्रीच्या येतात. वरच्या कप्प्यामध्ये पुन्हा ती स्त्री स्वर्गामध्ये दाखवली असते आणि स्वर्गामध्ये पती पत्नी एकत्र दाखवून त्यांचा त्या ठिकाणी विधी केलेला असतो. तर अशा प्रकारच्या सतीशाळा ह्या असतात. कधी कधी या ठिकाणी 2 सतीशाळा दाखवल्या असतात. म्हणजे काय असतात की एखाद्या व्यक्तीला जर एकच पत्नी असेल तर एक हात दाखवतात. समजा त्या एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या वीराच्या 2 पत्नी सती गेल्या तर त्या ठिकाणी त्यांनी 2 हात कोरले असतात. म्हणजे इथं समोर दिसेल बघा मग त्या ठिकाणी 2 पत्नी गोड्यावर दाखवल्या असतात आणि 2 पत्नी एकत्र दाखवल्या असतात. त्याच्यामध्ये वीराला दाखवला असतो आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर त्या वीराच्या मागे त्याच्या दोन्ही पत्नी दाखवल्या असतात. म्हणजे काय तर सदर वीराला 2 पत्नी होत्या आणि दोन्ही पत्नी वीराच्या मृत्यू पश्चात सती गेले आहेत आणि त्याचं प्रतीक म्हणून 2 हात कोरले असतात. काय ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तिथे बघा 2 हात दाखवलेले दिसतात आणि तो व्यक्ती लढाईमध्ये मरण पावलेला असतो. कधी कधी ते 3 हात दाखवले बघा. 3 हात म्हणजे काय तर त्या वीराला 3 पत्नी होत्या म्हणजे 3 पत्नी गेले तिथे. इथे 4 पत्नी गेल्यात, 5 पत्नी गेल्यात. म्हणजे काय तर त्या वीराच्या शवा 5 पत्नी म्हणजे ह्या वीराला 5 पत्नी त्या ठिकाणी होत्या. म्हणजे त्या काळामध्ये आज आपण कुठली एखादी व्यक्ती सती जाते का नाही जात परंतु त्या काळामध्ये पतीविरुद्ध खरं प्रेम त्याच्या स्मरणात आणि समाजाची जी काही उदासीनता होती आणि किंवा समाजाकडून जी काही त्यांची कुचेष्टा अवलंबना व्हायची ते होऊ नये म्हणून त्या काळामध्ये 5च्या 5 पत्नी सती जात होत्या. परंतु कधी कधी असं होत होतं की एखाद्या पत्नीला किंवा एखाद्या व्यक्तीच्या पत्नीला समजा ती गरोदर असेल तर त्या पत्नीला सती जाता येत कारण का तिच्या पोटामध्ये एक तान्हाबाळ असतो आणि त्या जीवाचा आत्माला किंवा त्या मुलाचा किंवा त्या मुलाचा हे होऊ नये मृत्यू होऊ नये त्याच्या पोटामध्ये. तर त्या काळामध्ये अशी प्रथेला बंदी होती आणि त्यामुळे त्या स्त्रीचा
जर समजा गरोदर असेल किंवा प्रेग्नंट असेल तर त्या स्त्रीला सती जाता येत नव्हतं. तर अशा मुलाचा जन्म झाल्याच्या नंतर मग ती ज्यावेळेस त्या मुलाला कळेल का तो मुलगा जाणता होईल त्यावेळेस त्या मुलाची आई सती जात होती. तर अशा प्रकारच्या आपल्याकडे ही एक सती जाण्याची पद्धत होती. इथे समोर एक तुम्हाला सतीशिला दिसतात बघा. त्याला असा हात जो आहे तो खांबातून बाहेर आलेला आहे. म्हणजे काय त्याला हातखांबा असं म्हणतात. म्हणजे काय? तर काय होतं, की कधी-कधी ना एखादा व्यक्ती मरण पावला. तर मरण पावल्याच्या नंतर त्याची पत्नी सती जाते. तो व्यक्ती कशामुळे मरण पावलाय? तो समजा लढाई करताना मरण पावलाय, नाही का? किंवा विविध कारणासोबत मरण पावलाय. तर त्याचं स्वरूप करण्यासाठी त्याचा एकच हात, तो हातात खांबातून बाहेर काढला जातो. कधी-कधी तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी भडखांब म्हणजे सतीशिलाचा अजून प्रकार असतो. भडखांब म्हणजे काय? तर एकाच खांबातून अनेक हात बाहेर काढले असतात. काय? जसं की मडगावच्या सतीशिलेमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 5 ते 7 खांब बाहेर काढलेत सतीचे. म्हणजे काय? तर त्या वीराच्या 7 ते 7 पत्नी काय त्या ठिकाणी सती गेलेल्या तुम्हाला दिसतील. त्याला आपल्या हातखांब आणि बडखांब असे त्याचे 2 प्रकार दिसतात. आता सहगमन एक प्रकार असतो. म्हणजे काय असतं, की सती जायचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये हात बाहेर दाखवलेला असतो. म्हणजे ती व्यक्ती चितेवर गेलेलाच असतो. परंतु जर समजा एखादा व्यक्ती पतीवर गेला एखाद्या समजा पती मरण पावला, तर त्याची पत्नी ना त्या पतीच्या बरोबर जाते चितेवरती. म्हणजे काय त्याच्याबरोबर सहगमन करते. आणि मग अशा वेळेस ती सती मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे चिता पेटवलेली असते. त्या चितेवरती तो वीर ठेवला असतो आणि त्या वीराला मांडीवरती घेऊन नमस्कार मुद्रेमध्ये त्या 2 पत्नी, 1 पत्नी जे काय पत्नी जेवढ्या सती गेल्यात, त्या त्यांनी असतात. त्याला आपल्याला सहगमन म्हणतात. कधी-कधी काय होतं माहिती का, की एखादा व्यक्ती लांब दूरगावी मरण पावतो. म्हणजे समजा राज्याच्या बाहेर मरण पावलाय आणि त्याचं मृत्यू रणांगणावर कुठे झालेला आहे. मग अशा वेळेस समजा तो 400-500 किलोमीटर मरण पावलाय. तर शव किंवा त्याचं जे प्रेत असेल ते गावी आणणं लगेच शक्य नसतं. मग अशा वेळेस काय केलं जातं, की त्या व्यक्तीचं अंत्यविधी जे आहे ना, तो कुठेतरी त्या ठिकाणी एखाद्या नदी किनारी किंवा एखाद्या रणभूमीपाशी केला जातो आणि मग त्याच्या जे काही अस्थी असतील, त्या अस्थी किंवा त्याच्या पादुका त्याच्या मूळ गावी आणल्या जातात आणि त्याच्यानंतर त्याची पत्नी ही 10 दिवसानंतर, 15 दिवसानंतर सती जाता येतं. किंवा केव्हा कधी काय होतं, की अशा वेळेस एक अजून एक घटना घडते, की समजा एखाद्या स्त्रीला जर मासिक पाळी आली असेल, तर अशा वेळेस त्या स्त्रीला लगोलग सती जाता येत नाही. मग 4थ्या किंवा 5व्या दिवशी नंतर तिची मासिक पाळी पूर्ण झाल्याच्या नंतरनं त्या स्त्रीला सती जाता येतं. पण समजा एखाद्या स्त्रीला वाटलंच, की बाबा मला पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सती जायचं आहे. तर अशा वेळेस त्या ठिकाणी काही गायी दान करून किंवा काही धान्य त्या ब्राह्मणाला दान करून त्या स्त्रीला पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी दिवशी देखील त्या ठिकाणी सती जाता येतं. तर अशा प्रकारे आपल्याकडे अनुमरण नावाचा एक प्रकार अस्तित्वात होता. हा अनुमरण समोर दिसतोय बघा, की त्या ठिकाणी त्या व्यक्तीला नंतरनं सती गेल्याचा प्रकार दिसतोय. मगाशी तुम्हाला सांगितलं, की हातखांबा आणि भडखांबा जो प्रकार असतो, तो अशा प्रकारे एकच हात त्या खांबातून बाहेर काढला जातो आणि भडखांबामध्ये त्या खांबातून 7 ते 8 हात काढलेले असतात आणि त्या खांबाच्या बाजूला त्या जेवढ्या पत्नी सती गेल्यात त्यांचं अंकन त्या ठिकाणी कोरलेलं असतं. सतीविरग हा एक प्रकार असतो. म्हणजे काय असतं, की त्या ठिकाणी विरग आणि सतीशाळा या ठिकाणी कॉमन कोरलेली असते. म्हणजे लढाईचा प्रसंग, वीराचा मरणाचा प्रसंग असतो आणि सतीशाळाचा प्रसंग देखील त्या ठिकाणी कोरलेला असतो. ह्याला आपल्याला सतीविरग, त्याला आपल्याला मिश्र विरग असं म्हणूया किंवा सतीविरग असं म्हणूया. तर हे प्रकार दिसतात. काही ठिकाणी अजून काही त्यातले प्रकार आहेत बघा. इथे मी थोडं फास्ट घेतोय. घोडेस्वार किंवा हत्तीच्या पायी एखादा व्यक्ती मरण पावला लढाईमध्ये, तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या विरगाचं अंकन त्या ठिकाणी कोरलेलं मला. काही ठिकाणी एखादी स्त्री प्रसूती दरम्यान जर एखाद्या स्त्रीचा मृत्यू झाला, तर त्या ठिकाणी देखील त्याचं विरग असतं. त्याला आपल्याला प्रसूती विरग असं म्हणूया. एकसर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी तुम्हाला इथे पायदळ, घोडदळ, हत्तीदळ अशी चतुरंग सेना आणि नौकादळ अशी चतुरंग सेना या ठिकाणी कोरलेलं दिसतं. हे विरगळ अतिशय सुंदर आणि अखेरीक हे महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे आढळणारं सर्वाधिक सुंदर असं विरगळ हे एकसारचं आहे. काही ठिकाणी विरगावरती विविध देवता दिसतात. म्हणजे एखादा वीर कोणत्या पंथाचा आहे ते आपल्याला कशाने कळतं. तर विरगाचा जो वरचा कप्पा असतो त्या कप्प्यामध्ये शिवलिंग कोरला असेल तर तो वीर आपल्याकडे विविध पंथ होते. म्हणजे शैव पंथ, वैष्णव पंथ. समजा काय ठिकाणी काय असतं, की या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तिथे विष्णू कोरलेला आहे बघा. म्हणजे काय तर सदैव वीर हा वैष्णव पंथाचा आहे. काय कधी या ठिकाणी सौर पंथासाठी म्हणजे सूर्यचंद्र कोरले दिसतात तुम्हाला. या ठिकाणी शाक्त पंथ पण आपल्याला म्हणजे एखाद्या आराध्य देवता जे आहेत त्या ठिकाणी महालक्ष्मी कोरलेली दिसते. म्हणजे काय तो वीर हा शाक्त पंथाचा होता. म्हणजे आपल्याकडे शैव, वैष्णव, शाक्त, सौर आणि दाम्पत्य आपल्याकडे 5 पंथ आहेत. त्या 5 पंथापैकी हा शाक्त पंथाचा व्यक्ती आहे. जसं की छत्रपती संभाजीराजे हे शाक्त पंथाचा जास्त उपासक होते. तसं या ठिकाणी महालक्ष्मी कोरली दिसते. शेजारी एक इथे महावीर जैन कोरलेला आहे. म्हणजे काय तो त्या पंथाचा विरगळ आहे. इथे एक नटराज कोरलेला आहे. या ठिकाणी दुसऱ्या बाजूला इकडे महालक्ष्मीच कोरली आहे. हा मगाशी दाखवलेलाच विरगळ आहे.
नटराज आहे. या ठिकाणी हनुमान हे शक्तीचं प्रतीक आहे आणि हा विग्रह यादव काळातला आहे. याच्यावरून आपल्याला शरभ त्या ठिकाणी बाजूला कोरलेले असतं. या ठिकाणी गाणपत्य आणि महिषासुरमर्दिनी म्हणजे काय, सदवीर हा गाणपत्य पंथाचा आहे, हे देखील शोध दिसते या ठिकाणी. इथे दिसतात बघा तुम्हाला. या ठिकाणी सरस्वती कोल्ही म्हणजे विद्येची देवता सरस्वती, या ठिकाणी विरगवती कोल्ही म्हणजे सदर व्यक्ती जो आहे तो कुठल्या तरी एखाद्या धर्मग्रंथाचा अभ्यास करत असावा आणि त्याचा आराध्यदैवत हे सरस्वती असावं, त्याच्यामुळे त्याचं विरगावती आराध्यदैवताचं अंगण कोरलेलं दिसतं तुम्हाला. इथे बघा एक विरगावती श्रीकृष्ण कोरला आहे म्हणजे काय, तो विरगळ हा शैव पंथाचा किंवा श्रीकृष्णाचा भक्त असावा. इकडे शेजारी विष्णू कोरले आहे म्हणजे काय, तो व्यक्ती हा जो नमस्कार मुद्रेमध्ये बसलेला दिसतोय तो वैष्णव पंथाचा आहे. या ठिकाणी शैव आणि वैष्णव एकत्र असं पण काही असतात, काही लोक असे काठावरती असतात म्हणजे ते शैवाचे उपासक असतात आणि विष्णूचे देखील उपासक असतात. अशा वेळेस त्या वीराच्या आराध्य देवतेच्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला शिवलिंग आणि विष्णू असे दोन्ही देखील कोरलेले दिसतात तुम्हाला. इथे एक कोकणामध्ये एक गाव आहे, मी जरा गावाचं नाव विसरलो त्या, तर त्या या ठिकाणी एक रावणाचं विग्रह म्हणजे तो वीर आहे, तो वीर आहे ना, तो त्याची जी मुख आहेत ती 10 दाखवलीत आणि त्याला 10-20 हात दाखवलेत. म्हणजे काय, ज्यावेळेस तो लढाई करत असतो त्याच्यावरती त्याच्या अंगामध्ये इतकी वीरश्री संचरलेली आहे की त्याची 10 मुले दाखवलीत, जसे रावणाचे असतात तशी. तर अशाच प्रकारचं विरगळ तुम्हाला कोकणामध्ये आपल्याकडे माणगाव तालुक्यामध्ये एका मंदिरासमोर आहे, जरा मी गावाचं नाव विसरले त्या, तर त्या ठिकाणी ही विरगळ दिसतं तुम्हाला. कधी कधी या ठिकाणी विरगळ काही राजचिन्ह कोरलेले असतात. मयूरपंख असेल तर ते सुंदरतेचं प्रतीक असतं, शरभ असेल तर ते शक्तीचं प्रतीक असतं, कीर्तिमुख असेल तर ते पापमुक्तीचं प्रतीक असतं, त्या ठिकाणी हनुमान कोरला असेल तर शक्तीचं प्रतीक असतं, त्याच्यानंतर मंगल कलश असेल तर ते सौभाग्य किंवा आपण काय म्हणतो की मंगळाचं प्रतीक असतं. या ठिकाणी कधी कधी या ठिकाणी उडते गंधर्व ते देखील कोरले असतात. समजा जर मयूर किंवा हंस असेल तर ते कलश वाहक असतात नाही का. त्यानंतर इथे हनुमान हे शक्ती वीरतेचं प्रतीक कोरलेले आहे. कधी कधी या ठिकाणी कीर्तिमुख कोरलेलं दिसते, तर ते पापमुक्त संकेत आहेत. कलश कोरले म्हणजे आपल्याकडे सुंदरतेचं किंवा समृद्धीचं प्रतीक म्हणून त्यांनी कलश कोरले असतो. त्या कलशाच्या शेजारी कधी कधी सूर्यचंद्र देखील कोरले तुम्हाला दिसतील. हे काही चिन्ह आपल्या साधारणतः ही राजवट कुणाचीही कळतं. समजा एखादा हत्ती कोरला असेल तर ते राज्य, ते वीर हे गंग राज्याचं राजचिन्ह होतं हत्ती. किंवा एखादा कमंडल कोरला असेल तर तो कमंडल म्हणजे काय, तर ते त्यागाचं प्रतीक. एखादी स्त्री समजा सती गेली असेल तर ती स्वतःच्या जीवनाचा किंवा सर्वस्वाचा त्याग करते, तिला आपल्याकडे कमंडल कोरलेलं दिसतं. आता थोडंसं आपण दैवतीकरणाकडे जाऊया, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आपण आता. तर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर अनेक गावामध्ये किल्ल्याच्या पायथ्याशी आपण बघतो ना, तर आपल्याला विविध प्रकारचे विरगळ दिसतात किंवा त्या ठिकाणी त्याला पुजलेले दिसतात. मग कधी कधी शनिदेव, कधी कधी त्याच्यावरती तेल टाकायचं, ऑइल टाकायचं, पेंट लावायचा नाही का. तर अशा वेळेस काय केलं पाहिजे आपण, अशा कृतीपासून किंवा दैवतीकरणापासून किंवा कधी कधी चेडा नाही का, शनिदेव आपण त्याला उद्गरतो, तर अशा स्मारकाचा आपण अभ्यास केला पाहिजे. तिथल्या स्थानिक गावकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना ह्या विरगाचं महत्व पटवून दिलं पाहिजे. कारण ही स्मारकं हे आपल्या पूर्वजांची या ठिकाणी स्मारक आहेत आणि आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची वारसास्थळ आहेत, ते आपण जपली पाहिजेत आणि त्याचं आपण जतन आणि संवर्धन केलं पाहिजे. आणि त्याचं दैवतीकरण न करता त्याचं मूळ स्वरूप आणून लोकांच्या मध्ये, समाजामध्ये त्याची जनजागृती केली पाहिजे. तर अशा अनेक संस्था, अनेक संघटना या ठिकाणी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काम करतायत आणि त्या विरगाचं जतन संवर्धन देखील त्यांनी करताना दिसत आहे तुम्हाला. किंवा त्या ठिकाणी इथे बघा तुम्ही, फक्त देवच त्यांनी सोडलाय, बाकी सगळ्यांना त्यांनी रंग लावलेला आहे. म्हणजे काय होतं की यातनं फक्त देव वाचलाय, पण बाकीची सगळी स्मारकं रंगाने रंगवून टाकलेली. त्याच्यामुळे ह्याचं आपण काय केलं पाहिजे, थोडंसं उदात्तीकरण न करता त्या ठिकाणी त्याचं सर्व लोकांना त्याबद्दलची माहिती सांगितली पाहिजे. आता आपण त्यासाठी काय करू शकतो, तर गावकऱ्यांना काय केलं पाहिजे, सगळ्यात पहिल्यांदा ह्या विरगाचं डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे. म्हणजे काय, तर त्या विरगळ सतीशिळा असेल त्याचं गावकऱ्यांना महत्व समजून सांगितलं पाहिजे. त्याच्या समजा एखादा शिलालेख असला त्याची तज्ञ लोकांना माहिती सांगितली पाहिजे. त्यानंतर त्या विरगाला किंवा त्या गावकऱ्यांनी ती विरगावरती शेंदूर, तेल ओततात ना का, किंवा त्या ठिकाणी दैवती करण्याच्या नावाखाली विविध प्रकार करतात, तर ते गावकऱ्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही ह्या कृती करू नका आणि त्या गोष्टीचं महत्व आपण त्यांना समजून सांगितलं पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे, तर विविध विरगाचं डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे. त्या ठिकाणी नोंदणी तक्ता आहे या ठिकाणी दिलेला, त्याच्यामध्ये विरगाचं जो व्यक्ती जी संस्था नाव नोंद करेल त्या संस्थेचं नाव, त्या ठिकाणी त्या मोन्युमेंटचं नाव किंवा त्या वस्तूचं नाव, त्याचं स्थळ, लोकेशन सांगितलं पाहिजे. अक्षांश रेखांश त्या ठिकाणी गेले पाहिजे. जर तुम्हाला त्या विरगाबद्दल माहिती असेल, विरगाचा प्रकार कोणता आहे, तो प्रकार त्या ठिकाणी सांगितला पाहिजे. त्या गावाची काही ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल किंवा त्या मंदिराची पार्श्वभूमी असेल ज्या ठिकाणी हा विरगा सापडतोय, ती पार्श्वभूमी त्या ठिकाणी त्या तक्त्यामध्ये लिहिली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा मालकी हक्क कोणाकडे आहे, त्याच्यानंतर त्याचा ताबा कोणाकडे आहे, त्या विरगाची काही स्थापत्य वैशिष्ट्य तुम्हाला दिसत आहेत का, किंवा त्या विरगाचा बांधकामासाठी कोणता दगड वापरला आहे,
त्या विरगाची लांबी, रुंदी, उंची, जाडी असेल ती दिली पाहिजे. त्या विरगाची सद्यस्थिती बघितली पाहिजे आपण. काय बाबा स्थिती आहे, चांगली आहे, वाईट आहे, बरी आहे, त्याची दुरुस्ती कुणी केली आहे का, तो भागाचा काही कुठे डॅमेज झाले का, त्याचं काही नुकसान झालंय का, तो विरगाचं काही घाळ भाग आहे का, एखादा घडक नाही का, ती दाखवलं पाहिजे. त्याच्यावरती वातावरणाचे काही परिणाम झालेत का, अशा अनेक गोष्टीचं आपण त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, नोंदणी केली पाहिजे. आणि नोंदणी करून नंतर हा जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट आपण काय केला पाहिजे, भरला पाहिजे आणि तो राज्य पुरातत्व विभागाच्या किंवा संबंधित ग्रामपंचायतीकडे तो सबमिट केल्याच्या नंतर त्याची नोंद त्या ठिकाणी होते किंवा अनेक संस्थांनी अशा प्रकारच्या नोंदी केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर ना त्या ठिकाणी हे सगळं नोंद झाल्याच्या नंतर ना मग आपल्याकडे आम्ही काही गावामध्ये ह्या विरगाची जनजागृती केली आणि टिकली हे नावाचे गाव पहिल्यांदा आपण विरगाचं गाव म्हणून महाराष्ट्रामध्ये डिक्लेअर केलं. ह्या गावामध्ये जवळपास 130 विरगळ आहेत आणि सर्व विरगळ नंतर काय केलं, आपण त्या गावाच्या विविध भागामध्ये विखुरलेले होते, तर ते विखुरलेले विरगळ आणून त्याची यथोचित माहिती फलक लावून त्या ठिकाणी आपण त्याचं एक स्मारक बनवलं आहे. हे एक दुसरं कसबा बीड नावाचं एक स्मारक आहे. ह्या गावामध्ये जवळपास 160 विरगळ आपल्याला डॉक्युमेंट करता आल्या आणि या शिलार राजवटीतली सगळ्यात महत्वाच्या गावामध्ये ऍक्च्युली ती शिलारांची राजधानीच असावी आणि त्या बीड गावामध्ये अशा प्रकारची अनेक विरगळाची स्मारकं विविध ठिकाणी विखुरलेली होती. ती सगळी स्मारकं आपण आणलेली आहेत आणि त्या ठिकाणी शिवशक्ती प्रदेशांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ मंडळ बीड आणि राज्य पुरातत्व विभाग ह्या राज्य पुरातत्व विभागाला आपण अर्ज करून त्या ठिकाणी त्याची परवानगी घेऊन या ठिकाणी स्मारक उभं केलेली आहे. ज्यावेळेस तुम्हाला एखादं स्मारक उभं करायचं असेल त्यावेळेस राज्य पुरातत्व विभागाला तुम्ही अर्ज करायचा असतो आणि तात्काळ अशा स्मारकांना उभारण्यासाठी राज्य पुरातत्व विभाग तुम्हाला तात्काळ परवानगी देतं. तर अशी स्मारक उभी करून तुम्ही जर जागोजागी ही स्मारक उभी केली आणि आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा वारसा आपण जतन केला तर साहजिकच या महाराष्ट्रामध्ये जी काही अनेक गावामध्ये विरगळ विखरली त्यांची लवकरात लवकर जी काही अवेळेला नाही थांबेल आणि विविध संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी या अशा स्मारकांची निर्मिती होईल आणि ह्या आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची जी वारसा असते ती वाचतील. तर त्या ठिकाणी एक छोटीशी काव्य माझे मित्र आमच्या मित्रांनी हे एक विरगावती काव्य तयार केलेलं आहे. काव्य शतकोन शतके दशकोन दशके आम्ही स्वामिनिष्ठ जगलो, स्वार्थान अहंकार मनीने ठेवता विरगळ उदात्त झालो. वीर धर्म रणांगणातील जाणून करुणी युद्ध केला सहशरीर भाग, रणरागेनी आम्ही सती अग्निदेह सहशव परित्याग. कित्येक उन्हाळे पावसाळे आणि हिवाळे आम्ही सोचले, आमच्या अंगावरील कित्येक पराक्रमी वीर आता मोडून पडले. नाही सोसत आता आम्हा या दुःखान वेदना, कुणीतरी समजून घ्या आमच्या संवेदना. आम्ही फक्त आता दगडच म्हणून उरलो, भूतकाळातल्या ऐतिहासिक विश्वाची जाणीव मात्र ठरलो. जीव जळतोय आमचा विरगळाच्या भेटीला, विरगळ ओरडून सांगत आहेत या माझ्या मदतीला. अरे घ्या समजून मला आता तरी कुणीतरी, इतिहासातील निष्ठेपोती दखल घ्या कुणीतरी. तर आज सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. तर ही सह्याद्री ट्रेकर्स सामाजिक संस्था जी आहे ती दुर्ग संवर्धन आणि विविध किल्ल्यावरती काम करत आहे. याचबरोबर किल्ल्यावरती विविध भटकंती करून त्या ठिकाणी किल्ल्याचे ऐतिहासिक भौगोलिक स्थानाबद्दल समाजामध्ये जनजागृती करत आहे. त्याचबरोबर काही त्यांचे शैक्षणिक उपक्रम आहेत, त्यानंतर काही सामाजिक उपक्रम उभं करून त्या ठिकाणी राष्ट्रसेवा करता येतं. तर या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुधीरजी बैरागजी, त्याच्यानंतर पूजा आमरे जिने आज ह्या व्याख्यानासाठी मला संधी दिली. तर या सर्व संस्थेचे सर्व सदस्य यांचे मी प्रथम आभार मानतो आणि या ठिकाणी आज या विरगळ आणि सतीशिळा या विषयाबद्दल मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि जर कोणाचे काही प्रश्न असतील तर कृपया मला या ठिकाणी विचारावे. धन्यवाद. आम्ही बोलू शकतो. एक सेकंड ना, माझा आवाज ऐकू? बोलू मी? हा नमस्कार, बोला सर. दोन प्रश्न आहेत की विरगळ नक्की ओळखायची कशी, कारण भरपूर ठिकाणी असं होतं की ते मंदिर किंवा देव बनवले जाते. तर दुसरी गोष्ट की विरगळावर भाषा असते कोणती? आता कसं आहे की बहुतांशी जर बघितलं आपण तर विरगळ ओळखण्याची सगळ्यात महत्वाची खूण कोणती, तर विरगळ ती एखाद्या लढाईचा प्रसंग असेल तर ते एक विरगळ आहे आपल्याला ते आपले आयडेंटिफाय होतं. तर त्या विरगळाचा कोणता प्रकार आहे तर ते सगळ्यात शेवटच्या टप्प्यामध्ये बघायचं खाली. तर शेवटच्या टप्प्यामध्ये तो व्यक्ती जर लढत असतो ना त्याच्या पाठीमागे खालच्या बाजूला वरच्या बाजूला काहीतरी अंकन कोरलेलं असतं. समजा पशुपक्षी असतील तर त्या ठिकाणी तुम्ही समजायचं की ते पशुधनाचं विरगळ आहे.
आता कधी कधी काय होतं की लढाईमध्ये ढाल भाले त्यानंतर समजा कधी कधी पायदळ असतं, घोडदळ असतं, हत्तीदळ असतं, तर त्या प्राण्याप्रमाणे ते विरगळ कोणत्या प्रकारात जातं ते आपण ओळखू शकतो. दुसरा प्रश्न तुमचा जो होता की त्याच्यावरती लेख वगैरे काय असतात का? तर समजा एखाद्या विरगावरती जर लेख नसेल तर किंवा शिलालेख असेल तर आपल्याला कळतं की तो विरगळ समजा शिलारांच्या काळातला आहे, यादवांच्या राजवटीत आहे. समजा शिलालेख नसेल तर तो विरगळ ओळखायचा कसा? तर त्या विरगळाच्या वरती अनेक अंकनं कोरली असतात. जसं की त्या वीराच्या अंगावरले दागदागिने, वीराच्या हातामध्ये असलेले शस्त्र, वीराच्या अंगावरती असणारी जी वस्त्र असतात, ह्या वस्त्रावरून आपल्याला समजतं. कारण का की विविध राजवटीमध्ये विविध प्रकारची शस्त्र, वस्त्र, अलंकरणं किंवा जे काही वस्तू असतात ते वापरलेले दिसतात. त्याच्यावरून आपण ठराविकपणे त्याचा अंदाज लावू शकतो की ही विरगळ कोणत्या राजवटीतला आहे ते. धन्यवाद. हा. नमस्कार सर. नमस्कार. मुकुंदराज पवार बोलतोय. हम्म. पहिले तुमचं धन्यवाद सर, तुम्ही जे माहिती दिली त्याच्याबद्दल. आणि माझा एक प्रश्न होता. आपले जे किकली गाव आहे ते ऍक्च्युली माझ्या आत्याचंच गाव आहे ते. हा. तर त्या गावातल्या त्या विरगळ आहेत त्यांचा आपल्याला काळ कसा समजू शकेल, म्हणजे ते कोणत्या काळी त्या कोरल्या गेल्या असतील हा हा म्हणजे? सांगतो तुम्हाला. कसं आहे की किकलीच्या परिसरात तुम्ही जर बघितलं तर हे आपल्याकडे ना विविध भागामध्ये विविध राजवटींचा एक पगडा आहे. पाहिलं असेल तुम्ही. म्हणजे असं होत नाही की समजा तुम्ही जर कर्नाटकात गेला तर हंपी, बदामी, ऐहोळे, पट्टदकल ह्या भागात गेला तर तुम्हाला चालुक्य काळातल्या विरगळांचा जास्त त्या ठिकाणी दिसतो. कारण की त्या भागामध्ये चालुक्यांची असते. तसं महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये विविध राजवटींची सत्ता दिसते. परंतु जसं की आपण शिलार राजवटी बघितली तर शिलार राजवटीमध्ये काय होतं की दक्षिण कोकणची शिलार, उत्तर कोकणची शिलार किंवा आपण म्हणतो की ठाण्याची शिलार नाही का आपण म्हणतो, किंवा कोल्हापूरची शिलार. तर ह्या परिसरात जर तुम्ही गेला तर त्या राजवटीचे काही ठराविक एक एम्ब्लम आहेत, राजचिन्ह आहेत. ती राजचिन्ह त्या विरगावरती कोरलेली दिसतात तुम्हाला. ह्याच्यामध्ये काय होतं आपल्याला, जसं तुम्ही सांगितलं की तो विरग त्या भागात सापडतोय तर त्या भागामध्ये कुठल्या राजवटीची जास्त सत्ता होती त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. जसं की यादवांची राज्य कुठपर्यंत होती, शिलांची राजवटी कुठपर्यंत होती, चालुक्यांची कुठपर्यंत होती, कोणत्या कोणत्या भागावरती होती, कोणत्या कोणत्या काळात होती. ह्याच्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचा अंदाज म्हणजे पूर्णपणे समजत नाही पण साधारणतः त्याचा एक बेसिक एक स्ट्रक्चर कळलं आपल्याला. ही रचना कळली, ही यादवांची रचना अशी आहे. कारण की ती मंदिरावरती तशी कळते आणि मंदिरावरती आपल्याला आयडेंटिफाय होतात रचना ह्या यांच्या. तर या अनुषंगाने आपण ती विरगळ त्या ओळखू शकतो. तसं किकलीचं विरगळ जे आहे ती साधारणतः आपण जर बघितलं की किकलीच्या परिसरामध्ये ही यादव काळात जास्त करून आपल्याकडे तिथली रचना दिसते. कारण की कृष्णा नदीचं जो खोरं आहे त्या कृष्णा नदीच्या खोऱ्यात जास्त करून यादवांची सत्ता ही फार पुढे जी वारणा नदीचं खोरं आहे त्या खोऱ्यापर्यंत म्हणजे शिलारांची जी राजवट आहे तिथपर्यंत तरी जास्तीत करून यादवांची रचना दिसल्यामुळे किकलीची विरगळ ही जास्तीत करून यादव काळात जास्त करून आयडेंटिफाय होते. कारण का तिथलं जे मंदिर आहे ते तुम्ही बघितलं किकलीचं जे ह्याचं मंदिर आहे, काळभैरवनाथचं मंदिर आहे, तर ते त्रिदल गाभाऱ्यात दिसतं. तसं बघायला गेलं तर तिथं थोडीशी शिलारांची शाखा असण्याची शक्यता आहे, परंतु त्याच्यावरून अभ्यास झालेला नाही. त्यामुळे आपण तसं पूर्णपणे सांगू शकत नाही की त्या विरगळ शिलारांच्या काळात आहेत. पण तिथे यादवांचं राज्य होतं हे सिद्ध होतं. तिथे वरचा जो किल्ला आहे चंदनवंदन, हे राजा भोज यादव काळातला जो होता तर त्यांनी ते बांधलेलं असल्यामुळे साधारणतः त्या काळात ते जाऊ शकतं. नमस्कार सर. नमस्कार. मी निखिल रांजणे. हा. सर माझ्या गावामध्ये 6 विरगळ आहेत आणि एक बरं. सतीश. त्या 6 विरगळ त्या गावकऱ्यांनी ते मंदिर बांधताना त्याच्या मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यामध्येच त्यांनी त्या म्हणजे असे विरगळ हा. वापरलेत चढण्यासाठी. ओके. तर आणि आता एक सतीशिला आणि 2 विरगळ अशा बाकी आहेत. एक मिनिट. हा. तर 2 ज्या विरगळ आहेत, आता तुम्ही ते सांगितलं की ते डॉक्युमेंटेशन करायचं त्याचं, तर तुम्ही हा. ते सूची टाकली होती ह्याची विरगळ माहिती हा. सूची. तर आपण ते कसं ओळखायचं, म्हणजे त्याची नोंदणी झाली आहे का कोणी कुठे केली आहे, आणि जर ते आता आपल्याला करायची बहुतांशी काय असेल तर ती झालेली कसे करायची? बहुतांशी काय असतं की आपल्याकडे अनेक लोक विरगावरती अजून तरी एवढं काम जास्त झालेलं नाहीये. बहुतांशी मी एक साधारणतः एक 3,500 गावातली विरगळ डॉक्युमेंट केली आहेत. तुम्ही तुझ्या गावात नाव काय सांगितलं मला तुमच्या? सातारा तालुक्यात आहे वज्रोशी गाव, पाटण तालुका. वज्रोशी गावात, तर वज्रोशी गावाच्या विरगावरून डॉक्युमेंट झालेले नाहीयेत माझ्या माहितीप्रमाणे. अच्छा. तरी माझ्याकडे बरंच रेकॉर्ड आहे. मी अनेक गावातून फिरलेलो होतो. म्हणजे नदी किनारची जी गावं आहेत सगळी डॉक्युमेंट केली मी. परंतु काय होतं तारळे. हा, तारळे जे आहेत तारळेमध्ये विरगळ डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे. ओके ओके.
म्हणजे का समजा तराच्या पुढचं एखाद्या आजूबाजूला गाव असेल तर ते माझ्याकडे डॉक्युमेंट झाल्यावर नसण्याची शक्यता आहे. मग अशाच काय हा. केलं जातं की राज्य पुरातत्व विभागाला एक फॉर्म असतो आपल्याकडे राज्य पुरातत्व विभागाचा, म्हणजे नोंदणी करायचा, किंवा मी सुद्धा तयार केलेला फॉर्म आहे, माझ्या पुस्तकाच्या मागच्या बाजूला दिले. मी इतिहासाचे मुख्यधार दीर्घ आणि सतीश नावाचं एक पुस्तक दिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये सगळ्यात छोटी नोंदणी दाखवली आहे. त्याच्या अनुषंगाने तुम्ही जर नोंदणी केली तर नोंदणी करून त्याचा एक फॉर्म काय करायचा की आपल्या गावचं जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीत द्यायचं, जेणेकरून की एखादा व्यक्ती जर गेला तर पहिल्यांदा व्यक्ती कुठे जाईल तर गावाच्या ग्रामपंचायत जाईल, किंवा ह्या गावाची माहिती आम्हाला सांगा. ते लोक काय सांगतील की आमच्याकडे अशा प्रकारचे विरगळ आहेत जे आम्ही डॉक्युमेंट केलेले आहेत. मग ह्याच्यातून आपल्याला समजतं की विरगळ डॉक्युमेंट झाले का नाही. तर नसेल झाली तुम्ही स्वतःच्या नावाने, तुमच्या सामाजिक संस्था असतील त्या संस्थेच्या नावाने किंवा तुमच्या नावाने तुम्ही ती करू शकता. ओके. मग सर तो तक्ता म्हणजे प्रिंट मारून ते सबमिट करायचं की आपलं? नाही, तुम्ही स्वतः सबमिट करू शकता. राज्य पुरातत्व विभागाने सबमिट केलं तर ते ऑनलाईन हा. करायचा आमचा विचार चालू आहे. पण ऑनलाईन ती पद्धत, त्यासाठी आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करतोय आता. पण ते सॉफ्टवेअर परिपूर्ण अवस्थेत गेलेलं नाहीये की आपण आता असं करतो अँड्रॉइड ऍप सारखं ऍप तयार करायचं आणि सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करायचं, आणि ज्याने त्याने आपापल्या त्याच्यामध्ये गाव, नाव आणि ते विरगाचे फोटो, कोणत्या प्रकारचं विरग आहे, कुठे डॉक्युमेंट केली संस्थेचं नाव, असं आम्ही करण्याचा विचार आहे. ती लिंक लवकर लवकर तयार होईल. झाली की मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ती लिंक ऑनलाईन करू, आणि त्याद्वारे त्यासाठी आपण राज्यपुरातत्व देखील लोकांशी बोलत आहोत, आणि लवकर लवकर हे काम पूर्ण होईलच, त्यात काही शंका नाही. धन्यवाद सर. सर नमस्कार, माझं नाव संपदा राय. संपदा? हा. मी सावंतवाडी येथे राहते आणि सावंतवाडी संस्थांच्या राजवाड्यात हो. मला एक शेळा बघायला मिळाली. त्यात म्हणजे एक बाई हात जोडून आहे, एक बाईचे हात पसरले आहेत आणि एक छोटा मुलगा आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं एक हात असा खांबातून बाहेर आलेला कसा आहे, मग याचा अर्थ काय आहे? आता कसं आहे की तो जरा फोटो पाहावा लागेल. जर फोटो हा. पाहता आला असता तर किती सतीशेळा आहे की काय प्रकार आहे, सतीचा कोणता प्रसंग आहे, आपल्याला समजतो. कसं असतं की हात असा पसरलेला असेल ना तर ते काय असतं, तर ते सती गेलेली स्त्री असते. ती काय करते की तिचे हात स्वर्गाकडे गेलेले असतात, कारण तिला माहिती असतं की आता मला तात्काळ स्वर्गप्राप्ती होणार. मग ती अशी स्वर्गाकडे हात करून कधी कधी नमस्कार मुद्रे पण दाखवले असते. आणि तिच्या शेजारी तुम्ही जे म्हणताय की काही उभे आहेत नाही का स्त्रिया, तर त्याच्या सहचरणी दाखवले असतात. आता तिला जर एखादं मूल असेल तर ते थोडंसं जरा विचार करण्याची गोष्ट आहे. लहान मुलं दाखवले असतील त्या ठिकाणी खाली, तर त्याच्यावरती आपल्याला विचार करायला लागेल. जर तो फोटो उपलब्ध झाला आम्हाला तर माझा नंबर आहे, तुम्ही मला फोटो पाठवा, मी त्याचं तुम्हाला सविस्तर वर्णन करून देतो की नक्की ती काय प्रकार आहे किंवा कोणता प्रसंग त्या ठिकाणी आहे तो. आणि सावंतवाडीमध्ये मला वाटतं ते थिबा पॅलेस आहे ना, रत्नागिरी संग्रहालय, तर तिथे पण काही सतीशेळा. सावंतवाडीमध्ये रत्नागिरीमध्ये, सावंतवाडी नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे थिबा पॅलेस संग्रहालय आहे ना, त्या ठिकाणी पण अशा काही सतीशेळा लावून ठेवलेल्या आहेत त्यापैकी. मला त्याचा तुम्ही फोटो पाठवा, मी तुम्हाला 100% त्याची माहिती देतो. नमस्कार हो, सर. तुमचा नंबर कुठे मिळेल मला? पूजा, त्यांना नंबर द्या माझा. हा ओके. संपदा, मी देते तुला. ओके, ठीक आहे. नमस्कार सर. नमस्कार. सर मी इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावचा आहे. तर तुम्ही बोलला की नदी किनाऱ्याच्या गावच्या तुम्ही विरगळ्यांची नोंदणी केली आहे, तर आमच्या गावची नोंदणी केली आहे का तुम्ही? हो, मी केलेली नोंद. पळसदेवाचे स्वतः ते मंदिर मी पाहिलेले आहे. पळसदेवचं मंदिराची पुस्तकं, त्याच्यानंतर सातारा सोलापूर गावातली जी ह्याच्यापासून आपण पहिल्या टोल नाकाच लागतो नाही का, तिथपासून जेवढी किनाऱ्याची जी गावं आहे सगळी गावं मी डॉक्युमेंट केली आहेत. ओके ओके, ठीक आहे. आता जे नवीन गाव आहे पुनर्वसन झालेलं, त्या गावामध्ये पण अशा बऱ्याचशा विरगळी इकडे तिकडे पडलेले आहेत. तर मग त्या संदर्भात ते एका ठिकाणी असं गोळा करण्यासाठी पण त्याची पण नोंदणी करावी लागेल का? मग तुम्ही काय करायचं, त्याचा एक नोंदणी तक्ता असतो. विरगळ काय आहे, कुठे सापडलं. कसं असतं की तुम्ही जेव्हा त्याचं नोंदणी करता तसं तुम्ही कुठून उचललं विरगळ, त्याची मूळ जागा त्याची कुठे होती, बरोबर आहे का नाही. ती नोंदणी केली तर काय होतं की तिथला इतिहास लुप्त होत नाही. शक्यतो तुम्ही स्मारक बनवता समजा, तर हे स्मारक पूर्वीच्या ठिकाणी कुठे होतं, समजा झाडाखाली होतं, वड्याखाली होतं, स्मशानभूमीपाशी होतं, किंवा नदी किनारी होतं नाही का, किंवा गावाच्या पारा होतं. कारण का की तिथे, किंवा एखाद्या मंदिरापाशी होतं. कारण कसं असतं की ही स्मारक तिथे का सापडतात की त्याच्या मूळ पाऊलखुणा तिथे होतात. कारण कसं असतं की एखाद्या व्यक्ती समजा एखाद्या वेगळ्या मंदिरापाशी ठेवले, त्याचं कारण काय असतं की तो जो वीर लढलेला असतो ना, तो गावासाठी देव असतो. आणि म्हणून मग साहजिकच गावातील लोक जी समाजातील इतर जी लोक असतील ती काय करणार आहे की त्या वीराला देवाच्या ठिकाणी जागा देतात. म्हणून जी स्मारक तुम्हाला त्या देवळापाशी दिसतात. त्यामुळे तुम्ही काय करायचं, त्याप्रमाणे ते विरगळ डॉक्युमेंट करायचं तिथं.
आणि त्यामुळं जिथं तुम्ही नवीन ठिकाणी त्याची रचना करणार आहात ते हा. काय करायचं त्या ठिकाणी तुम्ही ते नंतर जसा रिपोर्ट बनवेल त्याचा लिहिताना लिहायचं की सदर विरगळ हा ह्या ठिकाणी होता आणि तो आम्ही संग्रहित करतोय. हा, आता आमच्या गावामध्ये अशा बऱ्याच एक 15-20 असतील, तर हा. ते आता मी आमच्या गावातल्या जे पुढारी आहेत त्यांच्याशी बोलून वगैरे करेल. तर हा. तुमची काय मदत लागली तर तुम्हाला नक्कीच कॉल करेल. हा, माझ्या पुस्तकाच्या मागे काही विरगळ कसे लावायचे त्यासाठी जतन संवर्धन कसं करायचं, उचलायचा कसं विरगळ, त्याची ठीक आहे. डिटेल प्रोसेस दिलेली आहे की तो विरगळ तुटू नये, तो लावताना कसा लावला पाहिजे, राज्य पुरातत्व विभागाच्या नियमानुसार ते संग्रहालय करायचं, म्हणजे उगाच काही करायचं नसतं, त्याला काही हा, हा. नियमावली असतात, त्याचे काही पुरातत्व हा. विभागाचे नियम आहेत, जेणेकरून ते संग्रहालय भविष्यामध्ये चिरकाल टिकेल आणि पुढच्या पिढीसाठी तो वारसा आपल्याकडे चांगल्या पद्धतीने जतन होईल आणि त्या पद्धतीनेच मारा करायचं. त्याची लांबी, रुंदी, उंची, त्याचं निसर्गापासून संरक्षण झालं पाहिजे, म्हणजे ऊन वारा पावसापासून ते कसं करायचं, त्याचा एक प्रोटोकॉल असतो आणि तो प्रोटोकॉलनुसार तुम्ही जर केलं स्मारक 100% तर ते अतिशय उत्तमरित्या त्याचं जतन संवर्धन होईल. ठीक आहे, चालेल सर, नक्कीच. नमस्कार, सुहास परांजपे बोलतोय. सुहास पुरंदरे का? सुहास परांजपे बोलतोय. परांजपे, नमस्कार. Yes, नमस्कार. तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप छान माहिती मिळाली. माहितीमध्ये खूप भर पडली आहे तुमच्या या सेशनमुळे. 2 प्रश्न आहेत. द्वंद्वयुद्ध माळशेज तालुक्यात आहे ते तुम्ही म्हणालात. त्याच्या पुढे काय म्हणालात? नक्की कुठे आहे ते? ते ऍक्च्युली काय झालंय, भाजी मंडई म्हणून एक ठिकाण आहे, त्या मंदिराचं नाव जर मी विसरलोय माझ्या पुस्तकात. भाजी 2 मंडई. मिनिटं मी तुम्हाला सांगतो, एक सेकंड. मी तुम्हाला सांगतो त्या विरगाचं जे ठिकाण आहे ना ते माझ्या पुस्तकामध्ये त्या मंदिराचं नाव पण त्या ठिकाणी दिलेलं आहे मी. ओके. हे पुस्तक Amazon किंवा ऑनलाईन आहे अवेलेबल? ऑनलाईन मिळणे जरा अवघड वाटते कारण पुस्तकं संपलीत. मी तुम्हाला एखादी कॉपी पाठवू शकतो, माझ्याकडे कॉपी आहे त्याची. अरे वा, मग अगदी चांगलं होईल. हा, तर ते सांगतो पुढे. भाजी मंडईमध्ये एक शिव मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. ओके. त्या महादेव मंदिराच्या शेजारी ते विरगळ ठेवलेलं आहे. अच्छा. ओके. आणि हे मठगाव विरगळ आणि बावडा संग्रहालय हे दोन्ही कुठे आहेत? हे नाही मठगाव जे आहे ते सावंतवाडी वेंगुर्ला तालुक्यामध्ये येतं मठगाव. सावंतवाडीमध्ये. हा, सावंतवाडी मठगाव नाव किंवा त्याला आपण असं म्हणूया की मांगल्याचा मठ असं स्पेशली टाका ऑनलाईन. त्या मांगल्य. गावामध्ये तुम्हाला ते 5 विरगळ बघायला मिळतील. माझ्या पुस्तकामध्ये त्या विरगळावरती खूप मोठा लेख लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये डिटेल लिहिलेली आहे की तो राजा कोण होता, त्याच्या पत्नी कशा सती गेल्या, किती दिवसांनी सती गेल्या आणि त्याचा शिलालेख लावलेला असल्यामुळे त्या गोष्टीला पुष्टी मिळते की ती घटना, ओके. तो व्यक्ती मरण पावल्याच्या नंतर त्याची पत्नी सती 25 वर्षांनी सती गेली. ज्यावेळेस तो मुलगा प्रौढ झाला किंवा तो त्याने त्या राज्याच्या गादीवरती बसला, त्याच्यानंतर ती पत्नी सती गेली आणि त्यावेळेस ते त्यांनी विरगळ बनवले. अच्छा. आणि हे बावडा संग्रहालय? हे बावडा संग्रहालय जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जे राजर्षी शाहू महाराज आहेत ना त्यांचं जन्मस्थळ आहे ना, तर त्या ठिकाणी जवळपास तुम्हाला बावडा संग्रहालयात माझ्या माहितीप्रमाणे 30 एक विरगळ येतात उत्तम स्थितीतल्या. ओके. अच्छा.